म्हणून कधी कधी असं वाटते भारत सर, पैसा कमावणं सोपं आहे, माणसांचं प्रेम कमवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. आणि ते तुम्ही कमवलं आहे मागच्या 10 वर्षांपासून. आणि म्हणूनच आयोजन समितीमध्ये आपण सुद्धा आहात. या आगरी कोळी प्रीमियर लीगच्या चर्चा होतच राहील. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रेक्षकांपर्यंत ह्या माहिती पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रत्येकाचं संघर्ष राहिलेला आहे. चला, फ्रूट बास्केट घेऊन जा, नाहीतर मग समालोचन कक्षामध्ये जमा करण्यात येतील. चला, दोन्ही कॅप्टन्स या. आम्हाला फ्रूट बास्केट भावेश संघवी, सचिन जैन, सुपर बॉईज यांच्या वतीनं फ्रूट बास्केट स्पॉन्सर झालेलं आहे. प्रत्येक कॅप्टनला, प्रत्येक संघाला आपण ते फ्रूट बास्केट देत आहोत. तर दोन्ही संघाच्या एक एक सदस्याने यायचं आहे आणि ते फ्रूट बास्केट कलेक्ट करायचं आहे, जे सुपर बॉईजचे भावेश संघवी आणि सचिन जैन यांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. चला, एका रांगेत आता एकविरा ओवळा हा संघ दाखल झालेला आहे. शिस्त महत्त्वाची आहे. असं कुठे नियम नाही आहे की एका रांगेतच मैदानात गेलं पाहिजे, पण या शिस्तीचं प्रदर्शन आपण केलं पाहिजे असं मला वाटते. जेणेकरून आपण सुज्ञ आहोत, आपण क्रिकेटशी निगडीत आहोत, आपण क्रिकेटशी समर्पित आहोत, या भूमिकेला आपण न्याय देतो. आणि म्हणूनच एका रांगेत जाऊन आपण ती एकजूटसुद्धा दाखवता, जी एकजूट क्रिकेटची ओळख आहे. क्रिकेट सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच त्याचंच प्रदर्शन आपण नेहमीच करत आलेलो आहोत. म्हणूनच आगरी कोळी समाज सामाजिक संस्था 23 गावांना एकत्रित करण्याचं काम करते. मला असं वाटतं की संख्या भारतसर वाढू शकली असती, संख्या वाढणार होती, पण मग जास्तीत जास्त गावांना मग त्यानंतर न्याय देणं थोडंसं कठीण होऊन बसलं असतं, म्हणून त्यामुळे संख्या वाढवली नाही. अनेक अनेक संघ आणि अनेक गावं मनीष अजूनही वेटिंग लिस्टवर आहेत. त्याच्यामुळे जो आपण उल्लेख केला खरोखरच की अधिक अजून टीम आपण ॲड करू शकत नाही आहोत, कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर ही स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर, ही संपूर्ण मालिका आपल्याला लवकरात लवकर क्लिअर करायची असते. आपण अधिकाधिक आणि आणखीन जर संघ ॲड केले तर जवळजवळ हा जून महिन्यापर्यंत हा प्रवास संपणार नाही आहे. 23 गावं आज या संघटनेसोबत निगडीत आहेत. आणि एक आवर्जून सांगेल मनीष, बघा तू 10 वर्षाच्या प्रवासाविषयी मला म्हटलं, तर सुरुवातीला मनीष मी तितकासा परफेक्ट समालोचक नव्हतो. समालोचक क्षेत्रामध्ये बस माझी ती सुरुवात होती. 3 ते 4 वर्षाचा प्रवास होता आणि त्यानंतर त्या पाणजोच्या मैदानातून समालोचन करण्याची संधी मला आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं दिली. सुरुवातीला भरपूर काही चुका झाल्या, माझ्या भरपूर चुका झाल्या या संघटनेसोबत काम करताना. मात्र एका लहान भावाची चुकी अगदी प्रेमानं समजून या सगळ्या 23 गावाच्या मोठ्या भावंडानं खऱ्या अर्थानं मला ते माफ केलं आणि त्यानंतर रेग्युलरली कंटिन्युअसली 10 वर्ष समालोचन करण्याची ही संधी मला दिली. चला, वेलकम किशोर पाटील, जयेंद्र ठाकूर, तुमचं हार्दिक स्वागत आहे. किशोर पाटील आणि जयेंद्र ठाकूर दोघे एकत्र झालेत, बिझनेस पार्टनर. चला, सुरुवात करूया का आजच्या दिवसाची, सकाळच्या सत्राची. स्ट्रायकर साईडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत जितेंद्र पाटील, नॉन स्ट्रायकर साईडला मंगेश पाटील आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हातात आहेत गोलंदाज विक्रम. चला, तिसऱ्या सकाळची सुरुवात केली जाते आणि पाहूया ती सुरुवात योग्य त्या पद्धतीने कोणता खेळाडू कोणता संघ करतोय. कालच्या दिवसात जबरदस्त चेस मालवणी कोळीवाडा या संघाचा शेवटच्या सामन्यामध्ये राहिला आणि 10:12 अशी अधिकृत वेळ आता आपण नोंदवत आहोत स्कोअर कार्डवर. तुषार पाटील आमचे अधिकृत धावसंख्या नोंदक ती माहिती आम्हाला देत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. राईट हँडेड बॅटरसाठी बॉलर तयार होतं, राईट हँडेड विक्रम. चांगलाच बॉलचा कुवा देणारा, नवीन बॉलवर खूप चांगली ग्रिपिंग विक्रम घरत यांची पाहायला मिळाले. पहिलाच बॉल डॉट. बघा, ॲज अ आयकॉन म्हणून निवड झाली आहे विक्रमची आणि ती जबाबदारी काय आहे, ती जबाबदारीची जाणीव विक्रमला आहे. त्याच्यामुळे
या एंडनं म्हणजे आपल्या मोरवा गावाच्या एंडनं त्यांनी हा पहिले षटक हाती घेतलं आहे. म्हणजे एक आपण समजून जायचं की या एंडनं विक्रम घरत आपले 2 स्पेल खेळ करणार आहे. ऑफसाईडला फटका चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून चेंडू खेळला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, मात्र चेंडू अडवता आला नाही आहे. चेंडू निघून गेला आहे 4 धावांसाठी, चौकार. त्यानंतर मनीष, ज्या काही घडामोडी या 2 दिवसामध्ये घडल्या आहेत की चेस डाऊन अधिकाधिक झालेत. 10 मॅचेसमध्ये 9 वेळा चेस डाऊन झाले. डिफेन्स फक्त एकदा झाले. त्याच्यामुळे टॉस जिंकल्यानंतर काय घ्यायचं आणि टॉस जिंकणं या आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये किती महत्त्वाचं आहे हे आता सगळ्या कॅप्टनला त्याची जाणीव झाली. म्हणजे याचा अर्थ भारत सर टॉस जिंकल्यावर मग निर्णय विचारायचाच नाही, समजून घ्यायचा की कॅप्टनचा निर्णय काय आहे. तर माऊली संघाचा धावफलक सुरू झालेला आहे. 4 धावा. जितेंद्र यांनी चांगला स्ट्रोक खेळला, फुल लेंथ होता. बॉलला त्यांनी चांगल्या पद्धतीने पंच करून कव्हर्सला खेळलं. मुकेश यांचा अंदाज चुकला, बॉलच्या बाउन्सचा तो अंदाज व्यवस्थित नाही बांधता आला आणि म्हणूनच बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि चौकार जितेंद्र यांच्या खात्यात जातो. विक्रम घरत यांची पिचिंग खूप चांगली होती, नो डाऊट अबाउट इट, पण त्या ठिकाणी नशिबाची साथ फलंदाजाला मिळालेली आहे. चांगला स्ट्रोक त्यांनी सजवला, आपल्या संघासाठी खातं खोलण्याचं काम केलंय. फुल लेंथ बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बिडॉन नाही आहे. बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. चांगलं कलेक्शन, त्यात कला थ्रो अपिश आहे आणि त्याचमुळे एंड चांगला निवडला होता, पण मंगेश यांचा वेग भन्नाट आहे. मिळतात या 2 धावसंख्या 6. मंगेश पाटील, RK मोरवा मास्टर्स टीमचा हा यशस्वी खेळाडू आहे. 2 जर आपण पर्व पाहिली तर दोन्ही पर्वामध्ये खेळाडू नंबर 1वर आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या त्या RK मोरवा या टीममध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जितू, जो जम्स बॉन्ड राय टीमचा एक आघाडीचा फलंदाज आहे. यावेळेस मला वाटते 3ऱ्या पंचाच्या दिशेनं 2 DRS आहेत. तुम्हाला 2 रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकाल. नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्यामुळे त्या नियमावलीमध्ये काय काय नियम आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो. यावेळेस चॅलेंज केलं या चेंडूला व्हाईट साडी टीम माऊली मोरवा या टीमनं. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. 3रे पंच आमचे बिझी होत आहेत. मनीष, एक आणखीन तू उल्लेख केला होतास की मराठी भाषा, त्यानंतर मातृभाषा, त्यानंतर म्हणायचं गेलं तर आपल्या आगरी भाषा, यातील काही शब्द जे आता काही शब्दांचा विसर पडला आहे, तर नक्कीच तुझ्या मुखातून देखील ते काही आगरी शब्द ऐकायला आवडतील आम्हाला देखील या संपूर्ण दिवसामध्ये. नाही, काही शब्द मी शिकलो होतो. डेवरलंय म्हणजेच उतरवणं, म्हणजे हंडा उतरवणं, त्याला आपण हंडा डेवरणं म्हणतो, बरोबर. मोवाली म्हणजे झाडू आहे, झाडू मारणं म्हणजे मोवाली. हे जुने शब्द आहेत. काही शब्द मी सुद्धा पाठ करून आलो आहे. दरम्यान हा फेअर बॉल आहे, तर 1 DRS गमवलेला आहे फलंदाजांनी. तर असे शब्द म्हणजे ते शब्द आवश्यक आहेत. आपण घरी तर कमीत कमी तो संवाद आगरी कोळी भाषेतून साधूच शकतो भारत सर. नक्कीच नक्कीच. आणि आपल्या भाषेची आपल्याला लाज का वाटायला हवी. मग मी तर म्हणेल काही जण तर ट्रेनमध्ये देखील आपली जी मायबोली भाषा आहे ती बोलत आहेत. बोलायलाच हवं. स्वतःला स्वतःच्या भाषेचा अभिमान असणं, स्वतःच्या जातीचा अभिमान असणं गरजेचं आहे. आणि बघा, आगरी भाषेमध्ये कधी तुम्ही ट्रेनने जरी प्रवास करत असाल ना मनीष, आगरी भाषेत संवाद साधा. ट्रेनमध्ये जर किती गर्दी असली ना तरी समजतील ते हा आगरी आहे, याला जागा द्या. कारण आगऱ्यांचा नाद कधी करायचा नाही. धावसंख्या झाली ती 7. बरोबर आहे. मग कसं आहे, आता कित्येक असे सुद्धा कमेंट्स येतील का मग समालोचनसुद्धा आगरी भाषेत करा. ॲक्च्युली जेव्हा आपण रेग्युलरली काम करतो, ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, तर लगेचच डायव्हर्ट करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्याचमुळे आगरी कोळी समालोचनसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यात कुठलंच दुमत नाही. मंगेशचा क्रॅकिंग स्ट्रोक, कव्हर्सला क्षेत्ररक्षक बॉलला चेस करते मुकेश. यावेळेस कुठलीच चूक नाही आहे, कारण क्षेत्ररक्षकांच्या बाबतीत ते देखील अव्वल राहिलेले आहेत. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. आदरणीय मेघनाथजी गोंधळे, जे ठाणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, आणि मेघा 11 वाघवीळचे जे व्यावसायिक संघ आहे त्याचे ते ओनर आहेत. आणि आता त्यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल या पुढच्या सामन्यामध्ये. मेघा दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम मेघा, तुझं देखील हार्दिक स्वागत. बघा, एक आणखीन न्यूज मी मनीष तुला सांगतोय. हे आपलं पर्व पहिलं आहे. नो डाऊट या पर्वाची चर्चा अनेक पंचकृषीमध्ये सुरू आहे. आणि एक गोष्ट की पुढच्या वर्षी टुर्नामेंट कशी होणार आहे, मात्र कशी होणार आहे अजून आम्ही डिक्लेअर केलं नाही आहे. तरी देखील
आतापर्यंत 6 ओनर बुक झालेत की पुढच्या वर्षी आम्हाला ओनरशिप हवी आहे या आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये. आम्हाला पुढच्या वर्षी ॲज अ ओनर म्हणून संधी हवी आहे. चला ओव्हर ब्रेकमध्ये ते काय टाइमपास नको आहे प्लीज. आमची चर्चा काय थांबण्याचं नाव नाही घेणार. हां, आमची चर्चा नाही थांबणार, तुम्ही थांबू नका. टायमर चालू आहे, पण नंतर मग तुमचा बॅटर लेट आला, रिव्ह्यूसाठी वेळ गेला, त्या कुठल्याच सूचनेचा विचार केला जाणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या माऊली मोरवा या संघाची 9 झाले. जमेची बाब एक की दोन्ही फलंदाज व्यवस्थित विचारपूर्वक खेळत आहेत, ही बाब महत्त्वाची आहे. याचं कारण बघा, मंगेश पाटील 2 दिवस या ठिकाणी होते. ॲज अ कमिटी मेंबर म्हणून एक जबाबदारी त्यांची देखील आहे. मोरव्याच्या मैदानावर ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे, ती जबाबदारी त्यांच्यावर आहे. 2 दिवस या मैदानावर कशा प्रकारे घडामोडी घडल्या आहेत हे मंगेश पाटील यांना पूर्णपणे माहिती आहे. ठाऊक आहे, मंगेशला पूर्णपणे ठाऊक आहे की या मैदानावर किती धावा महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या धावा डिफेन्स झाल्यात, कोणत्या धावा डिफेन्स झाल्या नाहीत. त्यामुळे सावध सुरुवात आहे. जितूसोबत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे. कुठल्या एंडनं तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, कुठल्या एंडनं खेळायचं नाही आहे. आणि 2 दिवसात ज्या काही घडामोडी घडल्यात, ॲज अ टीम कॅप्टन, ॲज अ टीम ओनर, या सगळ्या गोष्टी मंगेशला बरोबर ठाऊक आहेत. अनुभव आहे मंगेशकडे आणि तो अनुभव खूप काही शिकवून जातो. सेकंड ओव्हरसाठी विशाल पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. विशाल म्हात्रे आहेत, मला असं वाटते पेणकरपणाचे विशाल म्हात्रे हे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. थर्ड इयर सेकंडच्या आतमध्ये फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि स्क्वेअर लेग आहे. थर्ड इयर सेकंडच्या बाहेर आपण डीप विकेट पाहतोय. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. सुरुवात या दुसऱ्या षटकाची वाईट बॉलनं झाले. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 10 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल एक वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम पेंकरपाडा मिस्टर विशाल. शॉर्ट बॉल आहे, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावत संख्या 11. बघा, आम्ही प्रत्येक टीम ओनरला गणवेशासोबत फ्लॅग दिलाय, ध्वज झेंडा दिलाय. तो प्रत्येक टीम ओनरला विनंती करतो, जो आपल्याला फ्लॅग दिला, तो झेंडा दिला, तो प्लीज आपल्या डगआउटमध्ये, आपल्या टेंटमध्ये तो झेंडा फडकवा. ही आपल्या सर्व टीम ओनर्सना नम्र विनंती असेल. धावत संख्या झाली ती 11. स्लो अँड स्टेडी. अजूनपर्यंत एकही मोठा स्ट्रोक म्हणजे षटकार नाही आला आहे. फक्त एक चौकार जितेंद्र यांच्या वतीने पहिल्या षटकात पाहायला मिळाला, पण त्यानंतर त्यांचीसुद्धा ती पद्धत थोडीशी बदलली. ते सुद्धा डिफेन्सिव्ह राहिले. या षटकाची सुरुवात वाईडने जरूर झाली, पण त्यानंतर पुढचा डॉट बॉल फुल लेंथ, बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. पिकअप स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाही झाला, त्याच्यामुळे बॉल जास्त लांब नाही गेला. मिळते ती एक धाव, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 12. सुरुवात धीमी म्हणायला हवी मनीष की सावध म्हणायला हवी? धीमी. यस, मी तोच उल्लेख करतो. कदाचित बघा, याच ठिकाणी आपण वारंवार हेच म्हणतोय की मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले, ही सलग जे 2 पॉवर प्ले दिलेत ना, या सलग 2 पॉवर प्लेमध्ये तुम्हाला 20 ते 25 धावा करायचे आहेत. पण आतापर्यंत ती धावसंख्या कोणी क्रॉस केली नाही आहे. ऑफ साईडला यावेळेस बेसबॉल स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. एक धाव, एका धावेने धावत संख्या झाली ती 13 धावा पडकावर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या 13 आहे. पॉवर प्लेचा फायदा फलंदाजाने उचलायचा असतो, कायदा हातात घ्यायचा असतो, पण आतापर्यंत तो कायदा हातात नाही घेतला, कारण गोलंदाजाने आपलं प्रस्तर टिकवलेलं आहे. बदल आदित्य ऑन द राईज खेळलेत. बॉल कव्हर्सला पुन्हा एकदा मुकेश आणि आता पुन्हा एकदा बॉल गॅदर थ्रो झालाय. स्ट्रायकर्सला गॅदर नाही झाला. 2 मिळते आहे. तिसरीचा प्रयत्न केला जातो. मंगेश डेंजरला येईल, नाही आला. 2 मिळत आहेत आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 15 धावा झाल्यात. आगरी सामाजिक संस्थेची आगरी कोळी प्रीमियर लीग आज अनेक क्षेत्रातील मान्यवर हे या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्यामुळे आज जो आमचा मुख्य मंच आहे ना, हा मुख्य मंच गजबजला नक्कीच तुम्हाला दिसणार आहे. TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. आणि एक आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करेल मनीष मी,
शॉट बॉल होता एव्हरेस्ट इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेला. चेंडू जातोय कव्हर क्षेत्राच्या दिशेनं 4 धावांसाठी. गुड शॉट मिस्टर जितो पाटील. चौकार. जागा मिळाली आणि चेंडूला ती जागा दाखवण्याचं काम फलंदाज करताना पाहायला मिळालेले आहेत जितेंद्र, ज्यांनी तो चौकार खेळलेला आहे. आणि पॉप प्लेमध्ये अशा वेळेला जेव्हा तुम्ही दडपण वाढवत्या संघावरचं, मग असे तुम्ही लुजनर बॉल जर द्याल तर मग त्या लुजनर बॉलचा फायदा फलंदाज उचलतील आणि तो फायदा जितेंद्र यांनी उचलला. 2 चौकार त्यांच्या वतीनं माऊली मोरवा या संघाला मिळालेला आहे. धावसंख्या 19-19. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा पंच केलाय. सॉफ्ट हँड पंच. मुकेश पुन्हा एकदा बॉल गॅदर करतात. बघा मुकेश पहिल्या अटेम्प्टला अंदाज बांधताना चुकले तो, पण त्यानंतर त्यांनी कव्हर झोनला खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेला आहे. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपतो. 10च्या रन रेटने स्कोर झालेला आहे माऊली मोरवा या संघाचा. 20 धावा. 20 धावा झाल्यात आणि मी या गोष्टीच्या दिशेने येणार आहे. बघा 50चा खेळाडू जर तुम्ही या 2 दिवसात योगेश घरात जर नोटीस केलं असेल ना, 50च्या खेळाडूला मुक्त खेळण्याची संधी मिळते. मुक्त खेळण्याची संधी या 2 दिवसात मी एक गोष्ट बारकाईने नोटीस केले, ते म्हणजे 50 वयोगटाच्या खेळाडूची खेळी. कुठल्याही प्रकारचा दबाव त्या खेळाडूवर नाही आहे. मुक्त फटके खेळण्याची संधी, मुक्त खेळी खेळण्याची संधी आणि एक बेस्ट इनिंग. ओव्हरऑल अग्रिकोळी सामाजिक संस्थेच्या ज्या काही 23 मालिका होतात त्या 23 स्पर्धांमध्ये जी खेळी 50+ खेळाडूनं केली नाही त्याहून 100 पटीनं अधिक चांगली केली मनीष या अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये 50च्या खेळाडूनं केली आहे. याचं कारण दबाव नाही आहे, टीमचा दबाव नाही आहे, कुठलंही प्रेशर नाही आहे. मुक्त खेळण्याची संधी एखाद्या खेळाडूला मिळते ना, त्या खेळीला तो बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि ते 50+ खेळाडूनं या ठिकाणी करून दाखवलंय. कालचाच आपण जर आढावा घेतला, मोहन घरत आणि गंगाधर त्यांची पार्टनरशिप, स्ट्राईक रेट बघा ना, म्हणजेच भन्नाट स्ट्राईक रेट त्यांचा राहिला. जवळपास 16चा स्ट्राईक रेट त्यांच्या ती 50ची भागीदारी पूर्ण करताना होता, त्याहून जास्त. आणि त्याचमुळे जर 50चे खेळाडू इतक्या वेगानं खेळत आहेत आणि त्यांनी 66 धावा विकेट न गमवता चेस केल्या, 50चा खेळाडू आणि 45च्या वरचा एक खेळाडू. मला असं वाटतं दोन्ही 50चे, गंगाधरचं वय 50च्या आसपास असायला हवं. येस. तर मग मोहनचे 2 स्ट्रोक जे तुम्ही पाहिले स्क्वेअर लेग मिड विकेटला भन्नाट होते, परफेक्ट टायमिंगचे होते. तर मग जेव्हा तुम्ही लहानपणापासून क्रिकेटला आपलं केलंय तर क्रिकेट सुद्धा तुम्हाला दूर करत नाही. आणि इथे कसलं टीमचं टेन्शन नाही आहे बाबा. 9 चेंडू झाले, रिटायरमेंट घे. 40चे खेळाडू बरोबर दुसरी ओव्हर संपल्यानंतर 40चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरायला हवा. त्याच्यामध्ये 50 आणि 45चे त्या 2 खेळाडूवर प्रेशर असतो की विकेट लवकर टाकून तुम्हाला यायचे आहे, धावफलक मोठा आहे, त्यामुळे 40चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणं. ही जी प्लॅनिंग होती ना, या प्लॅनिंगमध्ये ते 50चे खेळाडू अडकले होते कुठेतरी. मात्र या अग्रिकोळी प्रीमियर लीगनं काय केलं आहे तर या 50 वयोगटाच्या खेळाडूंना मुक्त खेळी खेळण्याची संधी दिली आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 20. ह्यावेळेस ऑन साईडला हवेत खेळ आहे, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. अप्रतिम झेल, फलंदाज बाद मिस्टर मिलिंद चेतन पाटील. चेतन यांना अप्रतिम एक मी म्हणेन खेळी साकारले अनेक स्पर्धामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून. कारण ह्या वर्षी आपण RK मोरवा या टीमचे कर्णधार म्हणून आपण चेतन पाटीलला पाहिलं होतं आणि यशस्वी कॅप्टन नो डाऊट. टॉप 5मध्ये RKचा संघ आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे 23 टीममध्ये. त्याच्यामुळे यशस्वी कर्णधार म्हणून चेतन पाटीलला पाहिलं. मात्र आज त्याची खेळी या ठिकाणी बहरणं स्वतःच्या ग्राउंडवर महत्त्वाची होती. मला तो चेतन पाटील या ठिकाणी डगआउटच्या दिशेनं. भारत सर, आणखीन एक नियमाकडे मी येतोय. तो 35 ते 40 मला नियम बंद केला की तो अजूनही आहे संघटनेमध्ये? संघटनेमध्ये आहे, मात्र या अग्रिकोळी प्रीमियर लीगमध्ये नाही. संघटनेमध्ये तो नियम आहे. 35चा खेळाडू जवळजवळ. मात्र आमच्या ही जी अग्रिकोळी प्रीमियर लीग आहे ना, याच्यामध्ये 35च्या खेळाडूला प्रवेश मिळणारच नाही आहे. संघटनेमध्ये नक्कीच मिळणार आहे. संघटनेमध्ये 35च्या खेळाडूला आम्ही एंट्री दिली आहे, मात्र या प्रीमियर लीगमध्ये तरी शक्य नाही आहे. हां, माझा प्रश्न तो हा आता थोडासा बदलून तुम्हाला विचारता, म्हणजे तुम्हाला तो प्रश्न कदाचित कळाला असेल की 35 ते 40 म्हणजे आपण पूर्ण वर्षभर खेळतो.
तर 35 ते 40 वयोगटाचे खेळाडू हे रेग्युलर क्रिकेट सुद्धा खेळतात वर्षभर त्या गावच्या संघासाठी. मग अशा वेळेला मग त्या संघाची ताकद वाढते आणि म्हणूनच आगरी कोळी जे समाजाचं क्रिकेट तुमचं जे आहे ते प्रतिष्ठेचं क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. त्याचमुळे ती इच्छा आणखीन जास्त प्रबळ होते 35-40 वयोगटाच्या खेळाडूंची. नक्कीच मनीष, चांगला विषय तू छेडलास. 35च्या खेळाडूला तब्बल 5 वर्ष एका संघामध्ये 35 वयोगटात खेळावं लागते आणि कमीत कमी संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे एका मालिकेमध्ये त्या 35 वयोगटाच्या खेळाडूला 2 स्पर्धा तरी कंपल्सरी खेळायच्या आहे. त्यानंतर एक तू प्रश्न विचारला, त्याच्यामुळे तुमचं आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मंडळ प्रबळ झालं आहे, प्रसिद्ध झालं आहे. ह्या वर्षीचं सीझन मनीष बघा, 35चे खेळाडू 40मध्ये जात आहेत, 40चे खेळाडू 45मध्ये जात आहेत आणि 45चे खेळाडू 50मध्ये झालेत. त्याच्यामुळे बरेचसे टीम बदललेत योगेश, टीम चेंज झालेत. आणि यावर्षीचा प्रवास जे संघ 8, 9, 10 विजेतेपदं मिळवायची ना ज्या टीम, त्या टीम फक्त आता 4 आकड्यापर्यंत पोहोचू शकले 4. आणि या सीझनमध्ये तब्बल 22 टीमनं या सीझनमध्ये पारितोषिकं पटकावलेत मनीष. हा बदल झाला आहे, प्लेयर वाढलेत, टीम चेंज झाले आहेत, चौकारे तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी 4दा मिळत आहेत. त्याच्यामुळे हा प्रत्येक टीममध्ये बदल झाला आहे आणि हे कारण हे सीझन 22 टीमनं पारितोषिकं पटकावलेत, 23मधील 22 टीमनं पारितोषिकं पटकावलेत. चला आता ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण ती चर्चा करूयात, पण खूप चांगला विषय आहे की प्रत्येक वर्षी विजेते बदलत आहेत. म्हणजे एक कोणाचं या ठिकाणी हे नाही आहे, एकाधिकार नाही आहे. प्रत्येक वर्षी टीम बदलत आहेत, संघ बदलत आहेत, जे खूप महत्त्वाचं आहे. चला धावसंख्या पोचते 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा. विनोद भोईर एका धावेवर खेळतात, मंगेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. एक बाब ध्यानात घेण्यासारखी वाटते. मंगेश पाटील बॉल हवेत ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, एलिव्हेशन जास्त मोहनी. आता चेतनला बाद करण्यासाठी डाव टाकलाय आणि त्या डावात यशस्वी झालाय. गोलंदाज दीपकला विकेट मिळालाय आणि मंगेशचा खेळ संपलाय. चेतन बाद झाले, ज्यांच्यावर सर्वात जास्त भरोसा होता संघाचा ते 0वर बाद झाले. त्यानंतर मंगेश पाटील जे एक टेक्निकल आस्पेक्ट राखणारे फलंदाज आहेत ते सुद्धा फक्त 3 धावांवर बाद झाले. जितेंद्र पाटील, आता काल सुद्धा एक असाच विषय झाला होता. अरुण भोईर ज्यांनी 2 षटकार खेचून रनआउट झाले होते, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये स्कोर कमी झाला होता. आता जसे जितेंद्र पाटील 2 चौकार खेचून बाद झालेत, म्हणजे रिटायर्ड झाले, तेच आपण म्हणू शकतो, बाद किंवा रिटायर्ड झाले, ते मैदानाच्या बाहेर गेलेत. मग तो बदल आता धावफलकामध्ये पाहायला मिळतोय भारत सर. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती तब्बल 25 धावा. बघा दीपकचं षटक जर प्रभाकर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. प्रभाकर म्हटलं तर बघा, जे लाईव्ह टेलिकास्टचे आमचे TCP लाईव्हचे ओनर्स आहेत ना, ते देखील चांगल्या प्रकारे खेळाडूला ओळखत आहेत. अजिंक्य स्पोर्ट्स, जुचंद्र असे अनेक संघटनेच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून ज्याचं क्रिकेट अगदी जवळून पाहिलं आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर मिस्टर प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्लॅनिंगनुसार खेळलं जातं बघा, दीपकच्या अगेन्स्ट या ठिकाणी प्लॅनिंगनुसार खेळण्याचा प्रयत्न माऊली मोरवा या टीमचा होतोय. लेफ्ट हँड बॅटर डावकृत खेळाडूला या ठिकाणी प्रमोट केलं गेलं आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 25. षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मनीष, वेग वाढवावा लागेल. आता विकेटचं पतन समान कालांतरानं होते आणि ती बाब ध्यानात घेऊन माऊली मोरवा या संघाला आता मूव्ह ऑन करावं लागणार आहे, कारण तो वेग अजूनही मिळत नाही आहे. प्रत्येकजण स्टेडी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न देतोय, 6 षटकांच्या क्रिकेटसाठी स्वतःला अडॅप्ट करतोय, पण आता त्याहून जास्त प्रयत्न द्यावे लागतील. गोलंदाज प्रत्येक षटकावर चांगलं काम करत आहेत. पहिलं षटक होतं 9 धावांचं, दुसरं षटक 11 धावांचं, हे तिसरं षटक फक्त 2 धावांचं, म्हणजे एकच धाव खर्च केले, 5 धावांचे. 22चा चौकार आला, म्हणजे एकाच धावेचं षटक राहिले.
दीपक म्हात्रे यांचं. राऊंड विकेट. जागा बनवून मागे सरकून हा स्ट्रोक खेळलेला आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला चेस करतो. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आता गरज जी आहे ती गरज ओळखून फक्त धाव चालू आहे खेळपट्टीवर. या 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते 27 धावा झालेत. एका बाजूला आपण माऊली मोरवा, एका बाजूला आपण एकविरा ओवळे या टीमला पाहतोय. आणि जो उल्लेख आपण केला मनीष की या ठिकाणी वेग वाढवणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये कशा प्रकारे घडामोडी घडल्या याचा मी उल्लेख केला होता. मंगेश पाटील तर बरोबर ठाऊक आहे. त्या प्लॅनिंगनुसार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. तर एका बाजूला विश्वास मुकादम ज्यांचा एकविरा ओवळा संघ, कारण विश्वास मुकादमचा संघ जरी आज खेळत असला ना तरी विश्वास मुकादमनं देखील या स्पर्धेचा पहिला दिवस कसा घडलाय हा या डोळ्यांनी पाहिलाय. विश्वास मुकादम पूर्ण दिवस या ठिकाणी होते या मैदानावर. त्याच्यामुळे ते देखील प्लॅनिंगनुसार आलेत. ऑफ साईडला फटका खेळला गेला आहे. मागे प्रोडक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला एक धाव पूर्ण केलं. वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावेनं धावसंख्या झाली ती 29. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 29. घेऊया आपण ड्रिंक ब्रेक. पाण्याची वेळ झाली आणि ऐकूया आपण सुमधुर संगीत. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह राहिलेले आहात. तुम्हाला ती इच्छा आहे की चांगलं क्रिकेट व्हायला हवं आणि म्हणूनच ते कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी ते प्रोत्साहन देण्याचं काम भारत सर तुम्ही करत आलेलं आहात. तर या बदलामध्ये किंवा या इम्प्रूव्हमेंटमध्ये भारत सर आपलासुद्धा सिंहाचा वाटा आहे. अधिकृत समालोचक या नात्याने तुम्ही ते अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता आणि मग त्या संघाचं किंवा त्या खेळाडूचं नाव त्या लिस्टमध्ये नसतं आणि त्याचमुळे चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येकजण प्रेरित होतोय. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं मनीष बघा, काही टीम ज्या आहेत ना, काही टीमचा एक उल्लेख मी आवर्जून करेन. अमोल सर देखील या ठिकाणी आहेत. काही टीमला 5 वर्ष 15 वर्ष 19 वर्ष वाट पाहावी लागली विजेतेपद पटकवण्यासाठी, तर देखील त्यांनी मंडळ सोडलं नाही आहे. 40+ क्रिकेट बंद केलं नाही आहे. बघा आपल्या बाजूला आहे प्रशांत भोईर, मुर्दाचा खेळाडू, 12 वर्षाचा वनवास. त्यानंतर मुर्दा संघ फायनलमध्ये, पाणजू मास्टर्स 19 वर्षाचा वनवास. त्यानंतर चॅम्पियन नारंगीच्या मैदानात या सीझनमध्ये झाला. काही 5 वर्ष, नवगर संघ 5 वर्षानंतर फायनलमध्ये गेला आहे.
तर हा जो प्रवास आहे ना बघा, इतकी वर्ष प्रतीक्षा करणं ट्रॉफीची. मनीष काहीचं गोष्ट नाही, काही जण बंद करतात मास्टर क्रिकेट, अरे ट्रॉफीच नाही कशाला खेळायचं. मात्र ती जिद्द पाहिली 40+ क्रिकेटपटूंची सगळ्याच खेळाडूंची मी शिकण्यासारखं आहे. चला, ही चर्चा महत्त्वाची जी आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये घेतली. तर पुन्हा एकदा वळूया अपडेट्सकडे. धावसंख्या आहे 29, 29 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. ते म्हणजेच मला असं वाटते विशाललाच कंटिन्यू केलं आहे का, राजू पाटील. येस, सो नवघरचे लेजेंडरी क्रिकेटर राजू पाटील यांना आता 4थ्या षटकासाठी, ज्यांचं क्रिकेट काय थांबण्याचं नाव घेत नाही, पण आता त्यांना ओळखून तो स्ट्राइक ऍडजस्ट केलेला आहे. उलटा खेळताना बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा चौकार. मुर्द्याचं येस डीजे येऊ दे. थँक्यू. बघा मनीष, हा जो खेळाडू आहे ना हा 40मध्ये आला आहे 35मधून, आणि मुर्द्या टीमचा खेळाडू आहे. माझा मुर्द्या टीममध्ये किती स्पर्धा खेळला आहे? एक की 2 मोजक्या स्पर्धा खेळला असेल. त्यानंतर आज हा खेळाडू या आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये 40मध्ये खेळतोय. बघा मनीष, आणि इथून अपेक्षा आहेत, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. ओपनचा खेळ त्याचा पाहिला आहे. हा एक मोठा खेळाडू आहे मुर्दा संघाचा, त्याच्यामुळे मजा येईल या मॅचला देखील. मजा आता या षटकामध्ये येईल, कारण आता राजू पाटील यांच्या विरोधात त्यांच्या गोलंदाजीला तपासताना बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवलाय 6 धावा मॅक्सिमम. फॅन्टास्टिक स्ट्रोक विनोद. थँक्यू. कारण प्रेमनाथ पाटील एक घातक खेळाडू आहे, तुम्हाला ठाऊक आहे. त्याच्यामुळे प्रेमनाथला संधी देणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. बघा चान्स मिळतो प्रेमनाथला. धावत संख्या झाली ती 60, अजूनही 8 चेंडू. त्यामुळे मी म्हटलं ना मनीष की 2 दिवसामध्ये जो आकडा पाहिला नाही ना, तो आकडा कदाचित आजच्या दिवसामध्ये आणि या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. बघा तिकीट कलेक्टर जे आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामध्ये, त्यांच्या वतीनं ती सेवा मोफत दिली जाणार. पुढच्या वर्षी जर भाईंदर परिसरामध्ये आगरी कोळी प्रीमियर लीगचं पर्व असलं, नयन म्हात्रे, कैलास पाटील आणि प्रशांत भोईर या तिघांच्या वतीनं ती सवलत खेळाडूंना देण्यात जाणार आहे. जे कैलास पाटील मोरवाचे आहेत, प्रशांत भोईर मुर्द्याचे, तर नयन म्हात्रे हे मुर्द्याचे आमचे तिकीट कलेक्टर आहेत MBMTचे. तर बस कोणती असू द्या, मोफत ती सेवा हे तिघ जण पुरवतील. धन्यवाद. चला पाणी आला होता मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं थोडा शरीरावर थकवा जाणवतोय प्रेमनाथ पाटील यांच्या. 40 वयोगटातील खेळाडू आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर उष्मा जास्त आहे. उन्हाचं तापमान काही दिवसामध्ये वाढलं आहे. आणि मी तर अनेक स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धा आतापर्यंत संपूर्ण झाल्या आहेत त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये मी नेहमीच 40+ प्रत्येक क्रिकेटपटूंना हेच सांगतोय की स्वतःची काळजी घ्या. शक्यतो पाण्याचं सेवन योग्य वेळी करत राहा. मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी होतं त्यावेळेस देखील पाणी तुम्ही सेवन करून, पाणी पिऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. एखादं फ्रूट खाऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. घरातून एखादी स्पर्धा खेळण्यासाठी निघत असाल तर आपल्या बॅगमध्ये एक पाण्याची बाटली ठेवा, प्लस इलेक्ट्रोक जवळपास ती बॉटल्स तुमच्याजवळ ठेवा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर शक्यतो डोक्यावर कॅप वापरा. या काही सूचना मी अनेकदा दिल्यात 40+ क्रिकेटपटूंना. मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा दीपक तयार. स्ट्राईक घेतला प्रेमनाथ. म्हटलंय ना, जो प्रेमनाथ पाटीलचा कॅच सोडला ही चुकी झाली की घोर चुकी हे आता कळणार. ऑन फायर प्रेमनाथ. धावा 6, षटकार. थँक्यू. जे कॅप्टन आहेत माऊली मोरवाचे, चेतन नाही चेतन नव्हते आले, कॅप्टन दुसरे आले होते. चेतनच कॅप्टन नाही, चेतन कॅप्टन होते, पण टॉसच्या वेळी त्यांनी सांगितलं की मी 65 धावांपर्यंत बनवू. तर मग आता आपण डाव थांबवायचा का, कारण 66 झालेत. तर मग आता डाव थांबवायला हवा का, कारण ते म्हणाले 65च कमी करू. मी तर म्हणलो होतो की 70च्या पलीकडे जाल का.
तर ते म्हणाले की 65 आम्ही बनवून घेऊ. पण आता बघूया, अजूनही बॉल शिल्लक आहेत 7. म्हणजे आज तो इतिहास लिहिला जाईल सर्वोच्च धावफलकाचा. धावसंख्या 66 झाले आणि संपर्क झालाय आणि बॉलला थेट उडवलंय मिड विकेट सीमारेषा पार. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, असेच आक्रमक स्ट्रोक खेळ, हाच माझा अंदाज, सांगतात प्रेमनाथ षटकार. काल 22 आहे. बघा कालचा दिवस जर आपण पाहिला ना, मला वाटतं पहिला दिवस 19चा होता. पहिला दिवस 19चा होता, कालचा दिवस 22चा होता आणि आजचा दिवस 26चा आहे. आणि हा आकडा कसला मी सांगतोय की तुम्हाला सांगतोय, सर्वात महागडं षटक आग्री कोली प्रीमियर लीगचं पहिल्या दिवसाचं 19 धावांचं होतं. सर्वात महागडं षटक आग्री कोली प्रीमियर लीगचं दिवस क्रमांक 2 हे 22 धावांचं होतं. आणि आजचा दिवस क्रमांक 3 सर्वात महागडं षटक 26 धावांचं, तो देखील एक नंबर 1चा गोलंदाज दीपक म्हात्रेच्या अगेन्स्ट. त्यामुळे तो कॅच जो सुटला गेला प्रेमनाथ पाटील यांचा, ही घोर चुकी झाली आहे एकविरा ओला या टीमकडून. आणि हे देखील उल्लेख केला होता मनीष की आज कदाचित आकडा वेगळा पाहायला मिळेल. जो आकडा या 2 दिवसामध्ये पाहिला नाही आहे त्याच्या वरचा आकडा पाहायला मिळेल. आणि आत्ताच्या घडीला धावत संख्या झाली ती 72 आणि 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. लेट्स वेट फॉर नेक्स्ट कॉल बाय कॅप्टन की शेवटच्या षटकाची जबाबदारी नेमकी कोणत्या गोलंदाजाला मिळणार आहे. कारण 2 षटकं जी आहेत दीपक म्हात्रेची, ती 2 षटकं संपली आहेत. त्यांनी 2 विकेट्स मिळवताना 31 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता लास्ट ओव्हरसाठी मुकेश येत आहेत. मुकेश, ओम ब्रह्मदेव गोडदेव. मुकेश तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत आणि एक प्रतिभावंत गोलंदाज म्हणून ते ओळखले जातात. सातत्य राखण्यासाठी ओळखले जातात. सरावात राहणारे खेळाडू म्हणून ते ओळखले जातात. आणि पाहूया तेच महत्त्वाचं आहे आता टीम एकविरा ओवळा या संघासाठी. अगोदरच 5 षटकामध्ये सर्वोच्च धावफलक समोरच्या संघाचा झालेला आहे. पण त्या धावांना रोखण्यासाठी आता मुकेश यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे. आणि पाहूया ते कशा पद्धतीनं ते पार पाडतायत. अंमलबजावणी आपल्या योजनांची या षटकामध्ये कशी करतायत. क्षेत्ररक्षण ऑफस्टमच्या बाहेर जवळ केलेलं आहे. मिड ऑफ आहे, पॉईंट आहे, थर्ड मॅन आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये मुकेशचा पहिला बॉल, चकवा देणारा बॉल, फुल लेंथ होता. जणू काय फलंदाजाला वाटलं की आपल्या रीच मध्ये आहे, पण बॉल अँगल घेत ऑफस्टमच्या बाहेर. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने. अनेक ऑप्शन आहेत बघा एकविरा खास करून ओळा या संघाकडे अनेक ऑप्शन आहेत गोलंदाजांचे. मात्र हे ऑप्शन म्हणजे या ऑप्शनवर इतक्या लेट बटन का क्लिक केलं गेलं. कारण एकतर मुकेश जवळ चांगला स्विन आहे, मुकेश जवळ चांगला बाउन्स आहे आणि मुकेश जवळ आहे व्हरायटी. बघा 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले. एक बाईच्या स्वरूपात सिंगल मिळणार. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. धावसंख्या झाली ती तब्बल 73. मात्र हा गोलंदाज इतक्या उशिरा का काढला गेलाय. प्रत्येक कॅप्टनचा एक माइंडसेट आहे की सर्वोत्तम गोलंदाजाला शेवटचे षटक ठेवण्यात यावं आणि तेच आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश आहेत त्या लेवलचे गोलंदाज आणि दीपक सुद्धा काय तितकेही कमजोर गोलंदाज नव्हते. पण ताकद तर प्रेमनाथ पाटील यांची पाहायला मिळाली, म्हणूनच त्यांची इकॉनॉमी ढासळली. पण दोन्ही 4 बॉल्स बाकी पाहूया या 4 बॉल्सवर पुनरागमन ओळा संघाचं होतंय का. फुल लेंथ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे पोहोचण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांची ही धाव फक्त औपचारिकता होती. बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आपलं हार्दिक स्वागत. ओळा टीमला ते सपोर्ट्स करण्यासाठी चेअरअप करण्यासाठी आलेत. धावसंख्या तब्बल फलकावर पाहायला मिळते ती 77. प्रेमनाथ पाटील थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. या ठिकाणी प्रेमनाथ पाटीलला थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा हा आकडा सर्वात मोठा आकडा गणला जाईल या स्पर्धेमधील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फील्डमध्ये थोडासा बदल केला जातोय. मिड विकेट डीप ठेवला गेला आहे. एक आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट ठेवला गेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेलेत. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला खेळायचं होतं.
टर्न पाहिला आपण बघा, स्विन आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण एका या चेंडूमध्ये पाहिल्या मुकेशच्या. वेल डन मुकेश, वेल बॉल. ब्रेक आणि इन कटर खूप चांगले हाताळतात. तो सराव त्यांनी केला, त्यामध्ये ते निपुण आहेत आणि तीच निपुणता त्यांच्या आतापर्यंत पाहायला मिळाले. पुढचा बॉल मुकेश. बघा आता ऑफ ब्रेक होता, बॉल टर्न झाला आणि विथ द टर्न हा बॉल खेळलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते पण ती धाव घ्यायची की नाही घ्यायची हा संभ्रम होता. 2 फलंदाज एका सेंडला पोहोचले आहेत, म्हणजेच एका फलंदाज परतावं लागेल. यस, परतावं लागेल. मिळते ही एक डेट नाहीये सतीश, नियम बदललाय. डेट नियमावली तुम्हाला त्यासाठी पोहोचवले. थोडस वेगळे नियम आहेत आपल्या लक्षात. ऑलरेडी आगरी कोळी समाज सामाजिक संस्था नियम आहेतच, मला त्यातील काही जे काही 10 ते 12 नियम आहेत ते थोडेसे बदलले गेलेत. कारण एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण खेळतोय दिसणं गरजेचं आहे. बघा फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी प्रभाकर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी लावली गेली, कारण या ठिकाणी प्रेमनाथ वाडेलांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. बघा बाळा देखील या टीममध्ये आहे. किती लांब लचक बॅटिंग ऑर्डर या टीममध्ये आहे मनीष. बाळाचा क्रमांक 7वा, जो एक नामांकित खेळाडू आहे नवघर संघाचा. म्हणजे स्फोटक खेळी नेहमीच बाळांना नवघर टीमच्या माध्यमातून खेळताना अनेक स्पर्धांमध्ये साकारले. त्या खेळाडूला थोडंसं मागे ठेवलं गेलं. प्रभाकरला पुढे प्रमोट केलं होतं लेफ्ट हँड बॅटर, या कारणास्तव कदाचित लवकर खेळात. समोरून चेंडू टॉस झालाय, मिस केला बॅटरनं, मिस केला यष्टीरक्षकानं. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले दिलीपकडून. 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि थ्रो येईपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा, 3 धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 81. 81 बाईच्या स्वरूपात या 3 धावा हा हायएस्ट स्कोर आहे या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये आगरी कोळी प्रीमियर लीग मधला. 81 झालेत आणि 82 करायचे आहेत. मात्र मॅचला येणार मजा, कारण आपण काय पाहिलंय या RK क्रीडा संकुलनामध्ये या मैदानावर जास्तीत जास्त धावा डिफेन्स न होता चेस डाऊन झालेत. त्याच्यामुळे काय या 82 धावा चेस डाऊन होतील कदाचित, आपण एक तो अंदाज बांधू शकतोय. मात्र सध्याच्या घडीला आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. चला अजिंक्य टायगर टीम कॅप्टन आणि मेघा वाघबिल, मेघा 11 वाघबिल टीम कॅप्टन. मधल्या वेळेमध्ये टीम कॅप्टन टॉससाठी येणं बंधनकारक आहे, तर प्लीज चला दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. अजिंक्य टायगर टीम कॅप्टन आणि मेघा 11 वाघबिल टीम कॅप्टन, चला या आपण प्लीज लवकर या. अजिंक्य टायगर खेळाडू आलेत का? राकेश भैर, चला या. या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. जी काही नियमावली आहे, खेळाडूंची लिस्ट आहे ते आमच्याकडून घेऊन जा. ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करूया. वन ऑफ द बेस्ट फायनेस्ट ओव्हर 60 प्लेयर जयेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मेघा वाघबिळचे कॅप्टन पोचलेले आहेत. अजिंक्य टायगर्स, चला कॅप्टन या. राकेश लगेच ऑफिस, आपण टॉस करूया लगेच. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या टी शर्ट्स आपण देत आहोत. यस, तर भावेश संघवी आणि सचिन जैन सुपर बॉयचे यांच्या वतीनं प्रत्येक कॅप्टनला आपण फ्रूट बास्केट देतोय.
ते आपण स्वीकारायचं आहे. या दोन्ही कॅप्टन स्वागत आहे. आदरणीय जयेंद्रजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हॅलो चेक. एक मी म्हणेन खेळी साकारले अनेक स्पर्धामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून, कारण ह्या वर्षी आपण आर के मोरबा या टीमचे कर्णधार म्हणून आपण चेतन पाटीलला पाहिलं होतं. डीजे ऑपरेटर. माईक माझा चालू आहे, पण माईक बंद असताना आवाज कसला येतोय ते मी तुम्हाला विचारते. दोन्ही माईक बंद असताना आवाज कसला येतोय? It's called Arrows Go. It's simple. चला या दोन्ही कॅप्टन टॉससाठी. हॅलो चेक. चला आपण समालोचन कक्षामध्ये करू याबद्दल. आवाज ऐकूया तुकाराम मांगेला सर, सोबत असेल भारतराव सर. होईल टॉस थोड्याच वेळानंतर. आपण पाहता AKPL पहिल्या षटकानंतर होईल टॉस. धन्यवाद मनीषजी पाटील. आणि भारतजी राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला आई धारावी मातेला वंदन करून आजच्या या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि एक कोर कमिटी जी बनलेली आहे, आयोजक समिती यांच्या अथक मेहनत आणि प्रयत्नानं सुरू असलेला आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीगचा शानदार क्रिकेटचा सोहळा आपण मागच्या 2 दिवसापासून अनुभवत आहेत. ज्याला प्रतिसाद खेळाडूने दिला आहे, प्रेक्षकांना दिला आहे, प्रायोजकांची साथ ज्याला लाभलेली आहेत, असा हा पहिली संकल्पना, पहिला प्रयोग आणि पहिला असा विजन आपण पाहतोय, जो आगरी कोळी मास्टर क्रिकेटला नवा आयाम, नवीन उंची आणि नवीन प्रगती गाठू शकेल असा जो प्रयत्न केला गेला होता. खास करून त्या 25 जे कोर कमिटीमधले सदस्य आहेत त्यांचा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. कारण तुम्ही जो प्रयत्न केला, कदाचित त्यामुळेच फक्त ओनली फॉर दोज 25 पीपल्स, त्या 25 खेळाडूंच्या अथक प्रयत्नानं मिळालेलं यश आणि किंवा त्यांनी केलेली मेहनत आज या आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीगला लाभलेली आहे. त्यामुळे त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. कदाचित दुसरं पर्व वेगळ्या संकल्पने येणार
जसं नुकतीच मनीषजी पाटील आणि बालाजी राऊत चर्चा करत होते की पुढच्या वर्षीमध्ये ज्यावेळेला पर्व दुसरे येतील त्यावेळेला कित्येक असे संघमालक आहेत, टीम ऑनर आहेत, ज्यांनी आपली इच्छा प्रकट केलेली आहेत की बाबा तिथे देखील आम्हाला ॲज अ संघमालक म्हणून यायचं आहे. काही खेळाडू असे आहेत जे या मैदानावरती खेळतात, स्पर्धेमध्ये खेळतात, काही स्पर्धेमध्ये नाही खेळले, मग त्यांची पावलं आपसुकच या प्रीमियर लीगच्या दिशेने येतील. बाबू पाणी पडून दे. त्यामुळे ही स्पर्धा अशी आहे की ज्या स्पर्धेमध्ये भरपूर काही नवीन गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं संकेतजी पाटील जॉईंट होतील. आपलंही सहर्ष स्वागत आहे. कारण मास्टर क्रिकेट खेळताना, मास्टर क्रिकेट जवळून पाहताना आणि समालोचन करण्याचा अनुभव देखील त्यांच्या गाठीशी आहेत आणि त्यांची साथ या इनिंगमध्ये आम्हाला लाभणार आहेत. पंचाकडनं येतो इशारा 82, म्हणजे असं बोलला बाबा येते का तू, असा आहे तो. पण यायला हवं मॅचमध्ये यायला हवं. आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर 82च्या उलट्या 28 केल्या तर मॅचला मजा येणार आहे. तुम्हाला 82 करायचे आहेत, पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 करायचे आहेत तर मजा येणार. आकुटप्याचा चेंडू होता, टॉप हेड लागला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली त्यांना टिपला जाईल. पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद डीजे. प्रकाश बिजान पाटील आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्या दिवशी आपण 60 धावा पाहिल्या, काल 65 पाहिल्या, आज 80. म्हणजे ऐसे वैसे नाही भाई, सही से खेळे 80च्या पार धावफलक गेलेले आहेत. पण हा मॅच रफ अँड टफ होऊ शकतो जर बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने विचार केला बाबा 80 की तैसी 85 करूया, तर या 82 धावा होऊ शकतील. बघा, धन्यवाद, तुमचं मनापासून आभार आहे. आणि डीजे थोडासा हमिंग होते बघ मित्रा. आजचा 3रा दिवस आहे आणि कदाचित धावांचाही सेन्सेक्स वाढला पाहिजे आणि त्यासाठीच आज ज्या पद्धतीने बॅटिंग केले, वेल डन प्रेमनाथचं मी मनापासून कौतुक करीन का बॅटिंग केली. आणि तिथून जी पार्टनरशिप पहिल्या 3 ओव्हरमध्ये मला वाटतं फक्त 29 धावा. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे आणि निश्चितच इथे धावा मिळतील. इथे बसा तुम्ही तुमच्या जागेवर बसा. एकदा विधी मिळते संघाची धावसंख्या जर बघितली तर 1 गडी बाद 1. जितेंद्र पाटील म्हणजेच राजू पाटील अगदी पहिल्या चेंडूवर बाद झाले. या शॉट फाईन लेगला हेमप्रकाशनं चांगला झेल टिपलाय. चांगलं यश पहिल्या षटकात इथे मिळते ते म्हणजे धनजी माची, मॅन फ्रॉम राय. पुढचा चेंडू यावेळा अगदी वर पिच केला होता, तिथून ड्राईव्ह चांगला आहे, समोरचा ड्राईव्ह आहे, वेगवान ड्राईव्ह आहे. 4 धावा या उपयुक्त धावा आहेत आणि याच धावसंख्येने पुढे, या धावगतीने पुढे सरकावं लागेल. हा चौकार च्या दिशेनं खेळलाय. चेंडू चला बाउंड लाईनच्या पार. लंगॉनचा क्षेत्ररक्षक होता, डाव्या बाजूला येऊन प्रयत्न चालू होता पण नाही रोखला जाणार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, याच धावगतीने खेळायचं आहे, याच वेगाने खेळायचं, याच स्पीडने खेळायचं आहे आणि जो सकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो देखील राखायचा आहे. विक्रम घरात यांच्याकडे क्षमता आहे. विक्रम घरात आणि मिलिंद पाटील अशी दोन्ही मैदानावरती सुरुवात अडखळीत झाल्या आहेत, पण अशा सगळ्या गोष्टी होणार. पहिला विकेट जाणार, मग आक्रमण होणार. अकोटाप्याचा चेंडू पाठीमागे निघून चाललाय. आता पंच वळतात आपल्या बाजूला, इशारा करतील असं, पण चेंडू थांबलाय का, मध्ये काहीतरी अडथळा आलाय. आता ही मॅच पण त्यांना अडथळ्यांची शर्यत आहे, त्याच्यामध्ये अजून एक अडथळा आलाय का पंच सांगतील. वाईट बॉल तर आलाय, वाईट आणि 2 आल्यात. आता 2 मिळाल्यात त्याची खुशी आहे का 2 आल्या नाही त्याची थोडंसं गम आहे. कभी खुशी कभी गम, खिलाडींना दाखवायचं आपला दम खम.
बघा नक्कीच नियतीचा हा खेळ आहे सगळा, कारण हा जवळजवळ चौकार जात होता आणि 5 धावा इथे मिळाल्या असत्या, मात्र अचानकपणे एक दगड मध्ये आला आणि निश्चितच या 2 धावा इथे जर बघितला तर निश्चितच नो बॉल घोषित केला स्कोर 1 वेस्ट साईडचा भीमर आहे आणि त्यामुळेच इथे पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. षटक इंटरेस्टिंग ठरतंय. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आपण बघतोय काही अंशी लाईन अँड लेंथ बिघडलाय, ती म्हणजे धनजी माची यांची. हा चेंडू जवळजवळ जर विचार केला तर निश्चितच वेस्ट साईडच्या भरपूर वर होता, तिथून हा मोठा फटका आलाय. जसा पाहिजे होता तसा स्टार्ट झालाय टॉप बॉल आणि अशा वेळेला चूक होणं हे अपेक्षित नव्हतं, कारण समोर विक्रम घरत सारखा फलंदाज आहे. घोडबंदरकडनं भरपूर चांगल्या क्रिकेट त्यांनी खेळलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे अशा सिच्युएशनला कसं खेळायचं आहे. हे गाणं आहे बघा, अपनी तो ऐसे वैसे ऐसे या वैसे कट जाएगी लेकिन ऐसा नहीं है भाई, सही से खेळना होगा. योग्य पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. रन चेस आहे आणि रन चेस आहे ना, त्यावेळेला त्या पाठलाग योग्य पद्धतीने सुरू झालाय. टॉप एट लागलाय, वर गेलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल होणार होता पण बाबा फ्री हिट होता, लायसन्स टू किल होतं. फक्त त्याचा उल्लेख आपण लेट करतो का, तिथे आतमध्ये देखील तितकी जागरूकता पाहिजे. धावा फलकावरती 16. अगदी सगळं काही चांगलं घडताना दिसतंय, कारण आपण बघतोय फ्रीटचा बॉल होता, त्यामुळे हा झेल जरी झाला असला तरी देखील धाव मिळते, ही महत्वाची गोष्ट आहे. विक्रम घरात जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत ही मॅच लाईव्ह असणार आहे. महत्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत या एकूणच मॅचमध्ये. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. पुन्हा एकदा जर बघितला तर डाऊन द ग्राउंड चेंडू लॉंग ऑन बाउंड्री जवळ आलाय. बरं चेंडू उचलेपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. मिलिंद आणि एकूणच विक्रम यांच्या माध्यमातून ही धावसंख्या आपण बघतोय 18 वर जाऊन पोहोचले. रिक्वायर्ड रन रेट जो होता तुषार आणि तुकाराम सर, तो रन रेट बीट करताना दिसत आहेत आणि ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. आजचा दिवस वेगळा आहे, आजचा एकूणच ऑरा या मैदानावरचा वेगळा असणार. शुक्रवार आहे ना, काल गुरुवार होता त्याच्यामुळे टेन्शन पण होतं. आज बाबा फ्रायडे आहे, त्याच्यामुळे फ्रायडेमध्ये देखील भरपूर गोष्टी फ्राय होणार आणि त्याच्यामध्ये मजाही येणार आहे. आजचा दिवस आहे थोडासा डिशूम मला मॅच, जसा मी भारतशी सांगतो ना तसा मॅच आहे हा. अक्रॉस द लाईन खेळलं डॉट बॉल ची सांगता होता ना. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येत त्या 18. मेगा स्पोर्ट्स वाघबीळ टीम कॅप्टन या, चला प्लीज विनंती करतोय. येस सुहास येतोय मला वाटतं. अजिंक्य टायगर बाळकुम आणि मेगा 11 वाघबीळ या 2 संघादरम्यानचा सामना आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय ते म्हणजे हितेश पाटील नाही जयेंद्र ठाकूर आहेत. येस जयेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. नेक्स्ट मॅचची टॉस होत आहे. जयेंद्र ठाकूर द लिजेंड दहिसरचा एक असा खेळाडू ज्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. 2 संघ, एका बाजूला आहे अजिंक्य टायगर बाळकुम म्हणजेच एकूणच भूषण भोईर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मेगा स्पोर्ट्स वाघबीळ म्हणजेच मेघनाथ गोंधळे यांचा संघ. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कॉल काय आहे? येस मेगा वाघबीळ संघानं मला वाटतं नाणेफेक जिंकल्या. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. 6 ओव्हरची मॅच आहे आणि तुमची लिस्ट लगेच प्लेइंग लिस्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यापर्यंत येऊ द्या. पहिली ओव्हर संपली. धावसंख्या जर बघितली तर निश्चितच 18 आहे आणि खास फ्रूट बास्केट सुद्धा दिले जात आहेत आमच्या या दोन्ही कर्णधारांना. अभिनंदन त्यांचं आणि खूप सारं वेलकम. आजचं क्रिकेट चांगलं झालं पाहिजे, चांगलं क्रिकेट खेळा आणि आपल्या समाजाचं नाव कसं होईल या गोष्टीसाठी प्रयत्न करा, कारण एकच ध्यास आहे तो म्हणजे आपल्या समाजाचा विकास आहे. क्रिकेट एकात्मतेसाठी खेळलं जाते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुकाराम सर. आणि म्हणून या स्पर्धेची टॅगलाईन आहे म्हणजे हा खेळ क्रिकेटचा पण एकजूट आपल्या समाजाची आणि तीच एकजूट. आणि फक्त एकजूट नाही आहे, एकजूट अशी बनवा ना की पुढे जाऊन याची वज्रमूठ बनली पाहिजे. त्याच्यामुळे एकजूट अशी बनवायची आहे त्याची पुढे जाऊन वज्रमूठ बनली पाहिजे. पहिलं षटक संपले. 18 धावा दाफलकावरती आहेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील हेमप्रकाश. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, समोर चेंडू चालला जबरदस्त. क्षेत्ररक्षक येतील, फिट करतील. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले आहेत. सुरुवात चांगली झाली म्हणजे ज्यावेळेला 18 झाल्या ना त्याच्या उलट्या करायच्या आहेत म्हणजे 81 18 आहेत त्या 81 झालेल्या होत्या. 82 धावा करायच्या आहेत, त्यामुळे पाठलाग योग्य दिशेनं सुरू आहे. एकविरा वॉरियर्स ओवळा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला माऊली मोरवा हा संघ जबरदस्त मोठी धावसंख्या बनवली आणि एकूणच विजयासाठी 82 धावांचं लक्ष आहे. मात्र चेस डाऊन सध्या सुरू झालंय. मिलिंद पाटील आणि एकूणच विक्रम घरत या दोघांनी सध्या मोर्चा सांभाळलाय.
हेमप्रकाश इथे पहिलाच विचार केलाय स्कूप करायचंय. व्हॉट अ ट्रीटमेंट. मिलिंद पाटील पाहिलं धारावीकडे, चेंडू मारलाय मोरव्याकडे. 10 मिलिंद पाटील फॉर यू. 4 धावा. चकमा द्यायचं ते मिलिंद दादांना विचारायचं. त्या साईडला पाहिलं, या साईडला पाहिलं, खेळणार कुठे. स्कूप उलट्या बाजूला केलाय. भाई ऐसे खेलना पड़ता है, उल्टा पुल्टा खेलना पड़ता है. जब घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली को किया है थोडासा टेढ़ा. कुरकुरेचे पॅकेट येते ना, कुरकुरेच्या ॲडमध्ये पण सांगतात टेढ़ा है मगर मेरा है. तसा हा उलटा पुलटा वाला होता. टेढ़ा है मगर मेरा है. आणि ते पाहिजे. अशा वेळेला नवीन नवीन क्लुप्त्या, नवीन नवीन आयडियाज कराव्या लागतील. भाई आपके तरीके अलग होने चाहिए लेकिन इरादे सही, बरोबर इंटेन्शन क्लिअर पाहिजे. आणि ते इंटेन्शन आहे. ओ एवढा चांगला चेंडू आहे. इथे लांब टाकलाय, इथे लांब टाकलाय. यशरक्षकाने काम केलंय. राकेश पाटील दॅट इज व्हेरी बेस्ट. फलंदाज बाद होणार. हेमप्रकाशने चांगली गोष्ट केली. चेंडू लांब टाकलाय. वेल बोल्ड हेमप्रकाश. सध्या साडू टेन्शन मध्ये होता, मात्र हा चेंडू अप्रतिम होता. आणि काय स्माइल आहे बघा साडूच्या चेहऱ्यावर. जबरदस्त स्माइल. विकेट आली आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं. थोडंसं बॉडी बॅलन्स गेला, ड्राईव्ह करता आलं नाही. बिहाइंड द विकेट राकेश पाटील होती, त्यांनी योग्यरित्या चेंडूला गॅदर केला आणि स्टंपवरती सरळ चेंडू फेक केली. आणि इथे असं वाटलं होतं की जोडी जमते आणि त्याच जोडीला थोडंसं ग्रहण लागलंय. 23 धावा धापलकावरती आहेत. आणि जसा तुम्ही उल्लेख केला स्माईलचा, काही काना तर असंही हसता येत नाहीत, त्यांना इमोजी टाकावी लागते व्हॉट्सअपवरती वगैरे, तर ते असतात. इमोजी त्यांना टाकावी लागते. 23 धावा धापलकावरती. एका बाजूला विक्रम घरत आणि दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत सतीश ठाकूर. ही जोडी महत्वाची आहे. जसं मराठीमध्ये म्हणतात ना, ही बिनीची जोडी आहे. बिनीची जोडी, आघाडीची जोडी कदाचित बाहेर गेलेत, पण ही बिनीची जोडी आहे, महत्त्वपूर्ण जोडी आहे. या जोडीला पुढच्या म्हणजे आता इथून जर पाहिलं, हे दुसरं षटक चालू आहे. याच्यानंतर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 आणि या 3 27 बॉलचा खेळ आहे. पण 27 मधले किमान 17 चेंडू जर ही जोडी खेळली तर कमाल करणार आहेत. 27 मधल्या 17 चेंडू इथे खेळावे लागतील. पण गोलंदाज देखील कमी नाही आहेत. हेमप्रकाश सांगतात पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करायची. पावर प्ले आहे ना, पॉवर प्ले चालू आहे. पावर प्ले आहे ना. पॉवर प्ले आहे. ये बाबा अंपायर, ए रायन अंपायर सांगते, तू त्याला बोल. पॉवर प्ले आहे ना. बारांवरती विक्रम खेळतोय. पण जो विकेट आलेला आहे, जो गडी कदाचित संकेत पाटील मिळालेला आहे, त्याच्यानं थोडासा सुटकेचा निश्वास फिल्डिंग करणाऱ्या टीमनं सोडला असणार. केव्हाही कारण इथे पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती आणि चांगले खेळत होते मिलिंद पाटील. मात्र कदाचित मिलिंद पाटीलला थोडंसं जास्त अंडर एस्टिमेट केलं ते म्हणजे हेमप्रकाशला. हेमप्रकाश एक असा गोलंदाज आहे, तो बऱ्याचदा फटके खातो, मात्र काही विकेट्स तो अशा मिळवून देतो जेणेकरून त्याच्या संघाला नक्कीच त्याचा फायदा मिळतोय. इथे विकेट आली आहे. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या 23. स्कोर कार्डवर 2 गडी बाद. नवीन बॅटर सतीश ठाकूर, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर इन ओळा परिसर. आणि निश्चितच एक अतिशय क्लास खेळाडू आहेत. बघायचं आहे ही जोडी जमली पाहिजे. जसं तुम्ही उल्लेख केलात की पुढचे 17 चेंडूपर्यंत ती पार्टनरशिप टिकली पाहिजे. सध्या ती काळाची गरज आहे. 82 हे मोठं टार्गेट आहे. अगदी डोंगर चढायचं आहे, मात्र डोंगर चढताना एकट्याचं काम नाही आहे. तिथे पार्टनरशिप करावी लागेल आणि सातत्याने करावी लागेल. वेलकम राजू शिंदे. त्यांच्यामुळे मला आज फाईन बसलाय. नंतर बोलतो मी तुमच्याशी. यावेळेला व्हाईट बॉल आहे. अवांतर चेंडू. हेमप्रकाश तिथे सध्या हसत आहेत, मात्र प्रत्येक चेंडूकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिली मॅच खास करून तुकाराम सर, या एकूणच लीग मॅचचा जेव्हा विचार होता, पहिली मॅच जिंकणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. तिथून मोमेंटम मिळतो, तिथून कॉन्फिडन्स मिळतो. म्हणजे ते मराठीमध्ये तो बिग बॉस आहे ना, त्याच्या सेफ झोन सारखं आहे. ते विनर कोण होणार माहिती ना, पहिला सेफ झोन मध्ये धावा. त्या सेफ झोन मध्ये जाण्यासारखं असणार आहे. त्या सेफ झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करते. खुलवा टप्प्याचा चेंडू जोपर्यंत लॉंग ऑन वन क्षेत्र शक्यतील फील्ड करतील. थ्रो रॉंग एंडला झाला. स्ट्रायकर एंडला थ्रो होणं अपेक्षित होतं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. विकेट गेलाय, गडी गेला, बाद झालाय. त्याच्यानंतर थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे, करेक्शन करायचं आहे. धावा आहे धापलकावरती 2 गडी बाद. 26.
हे षटक जर बघितलं तर निश्चितच थोडंसं चांगलं ठरत चाललंय. फक्त 8च धावा आतपर्यंत आल्या आहेत. इथे विक्रम केला फटका पा, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. मंगेश पाटील आहेत, सतीश ठाकूर यांच्या बॅटमधून आलाय आणि इथून जर बघितला तर 1च धाव मिळेल. हे चांगलं षटक झालंय. काही अवांतर चेंडू आले मात्र तरी देखील पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर रनआउटची विकेट, त्यानंतर वाईट कन्सिडर झाला, त्यानंतर डबल आणि त्यानंतर एक मोठा फटका. इथे अजूनपर्यंत 27 धावा झाल्या. 27 धावा. आणि जसं मॅचला सुरुवात झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं 82 तुम्हाला करायचे आहेत, 82 करायचे आहेत, पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 होणं गरजेचं आहे आणि त्याच दिशेनं झालंय. 27 धावा धापलकावरती आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू जागा बनवून खेळला, जागा मिळाली, मिला रूम मचाई धूम, जागा मिळाली. आणि असंही मीरा भाईंदरमध्ये जागा मिळत नाहीये, जागा शोधावी लागते आणि जागा शोधली असताना कव्हरला ठोकलाय हा चौकार. खेळ संपलाय. धावा धापलकावरती 31 आहेत. आणि आता जर ओम बघितला ना, म्हणजे 2 लाईन ही ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना संघ, त्यावेळेला शेवटला ज्या धावा झाल्या 3 षटकामध्ये, पण पाठलाग करताना कदाचित जो स्टार्ट मिळालेला आहे 31 धावा, जे आता ते लाईन्स बघतो ना, लाईन्स अगदी त्याच्या दिशेनं चालल्यात. 2 षटकं संपल्यात, धावा 2 गडी बाद 31. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. कारण अजूनही जर टार्गेट बघितलं, इक्वेशनकडे जर लक्ष दिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. म्हणजे ही मॅच आवाक्यात आहे, पूर्णपणे आवाक्यात आहे. फक्त उभं राहून खेळायचं आहे आणि त्यासाठी ही गोष्ट ॲज अ कमेंटेटर म्हणून बोलण्याची गरज नाही आहे. खरं तर इथे बऱ्याचदा आपले क्रिकेटर एवढे जबरदस्त स्टॅटिस्टिशियन असतात की बरोबर ते अंदाज व्यक्त करतात की काय कुठल्या घडीला काय करायचं आहे. मात्र सध्या टीम माऊलीचा कर्णधार आणि ओनर चेतन पाटील सध्या टेन्शनमध्ये आहे. इथे त्यांना 2 विकेट हव्यात. त्या 2 विकेट येणार का? जर हा आपण विचार करतोय माऊली मोरवाच्या बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं जसा तुम्ही मगाशीच सांगितलात की ती 17 चेंडूंची पार्टनरशिप झाली पाहिजे, त्यासाठी तसा विचार सतीश ठाकूर आणि विक्रम गरज सुद्धा करणार असेल. या मॅचची अजून एक इम्पॉर्टंट ओव्हर या घडीला सुरू होत आहे. नाही, नुकताच तुम्ही उल्लेख केला, थोडंसं टेन्शन वाढलंय. माऊली 11च्या खेळामध्ये टेन्शन वाढलं आणि जेव्हा टेन्शन वाढतं ना तेव्हा खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं असतं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन महत्त्वाचं असतं आणि ते कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ कदाचित गोलंदाजी आलेत. 24 चेंडूचा खेळ आहे, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण आजचा दिवस वेगळा आहे. जसं मी म्हटलं होतं की बाबा हा डिशिमवाला मॅच आहे. जसे काही हिंदी चित्रपट असतात ब्लॉकबस्टर, दॅट्स अ ब्लॉकबस्टर मॅच. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता, जोपर्यंत कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण कदाचित तो होऊ शकेल आणि डिफेंड होऊ शकतील. पण तसं काय झालं, जरी ते डिफेंड झाल्या तर मात्र मागच्या 2 दिवसाचा जो क्रम आहे ना विनिंगवाला, तोही मोडला जाईल. केव्हाही आपण सगळ्या शक्यता सांगू शकतो, मात्र कदाचित ज्या पद्धतीने एनर्जी वापरली जाते या खेळामध्ये ती महत्त्वाची आहे. कारण हे 40+ क्रिकेट आहे आणि जबरदस्त चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळेला अगदी हा फॉल घेतलाय आणि तिथून एक्स्ट्रा कव्हरला हा लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. इथे दुसऱ्या धावेसाठी सतीश यांनी पुढाकार घेतलाय. लेट सी द अंपायर डिसिजन. थर्ड अंपायर कॉल केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम साठी येऊया पुन्हा एकदा आपण TCP लाईव्हच्या निरीक्षण कक्षामध्ये. चांगला थ्रो होता नो डाऊट, मात्र इथे गॅदर केलाय तो म्हणजे विनोदनं. चेंडू कितपर्यंत चांगल्या पद्धतीने गॅदर केलाय आणि त्यानंतर क्रीजमध्ये सुखरूप आहेत की नाही सतीश ठाकूर, हा त्यांचा पुढाकार होता की ही धाव मला घ्यायची आहे. लेट सी, पाहूया काय घडलंय. बॅटर सेफ आहे सर. अगदी थोडासा उशीर केलाय तिथे, फ्रॅक्शन ऑफ सेकंड आहे तो म्हणजे विनोदनं. त्यामुळे ही धाव कंप्लीट होत आहे. वेल डन सतीश ठाकूर. थोडीशी रिक्स होती, मात्र रिक्स घ्यावीच लागेल कारण मॅच मोठी आहे, मॅच मोठी आहे. नाही, जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, नो रिक्स नो रिवॉर्ड. जर रिक्स नाही घेतली तर बक्षीस पण मिळणार नाही. धोका खतरा स्वीकारून तुम्हाला खेळायचं आहे. खतरो के खिलाडी पाहिजे, खिलाडियों को खिलाडी पाहिजे, गेम चेंजर खिलाडी पाहिजे, सर्व काही पाहिजे या मॅचमध्ये. पुढ्यातला खेळाय, समोर खेळाय, चेंडू चालला जोपर्यंत लॉंगॉनला क्षेत्ररक्षकात प्रेम पोहोचतील. एकच धाव. यावेळेला थांबले थोडेसे कारण मागे एक धक्का बसणार होता, त्याच्यातनं सावरायचं आहे. मी तुमच्या दिशेने येतो पुन्हा एकदा. 2.3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 35. बघा ही सिच्युएशन अशी आहे ना की इथे एखादी जरी चूक प्रत्येक संघाला इथे भोवणार आहे.
मात्र तो चूक करणार संघ कोणता हे पाहावं लागेल. यावेळेला फुलटॉस होता मात्र ऑन साईडला टर्न केला चेंडू. एकदा होते दुसरी धाव. क्या बात आहे. ॲब्सोल्यूट सुपर रनिंग बिटवीन द विकेट. ओवळा टीम आज वेगळा विचार करून आलाय आणि विक्रम गरज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिसतोय तिथे धावा येणार आहेत. तिथे सतीश ठाकूर यांची देखील कसोटी आहे. कारण आपण बघतोय ज्या पद्धतीनं हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे त्या क्लायमेटशी तुम्हाला झुंजायचं आहे आणि धावाही करायची आहेत. जबरदस्त कसोटीचा काळ. हॅट्स ऑफ आहेत आणि हे 40+ क्रिकेट आहे. या इतक्या गरम वातावरणामध्ये क्रिकेट चाललंय. लांब चेंडू टाकला होता, पडला थोडासा बाहेर निघून गेला. लेनला लांब ठेवलं तर रिव्ह्यू घेतलाय का? ओके, पंच इशारा करतील आतापर्यंत. येस येस नो डाऊट रिव्ह्यू घेतला. मात्र खेळाडूंना एक विनंती करतोय, डायरेक्टली इथे इशारा करण्यापेक्षा आपल्या पंचांना रिस्पेक्ट द्या मित्रांनो, प्लीज प्लीज. म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत पोचा, पण वाया अंपायर. डायरेक्ट नका पोचू, वाया अंपायर. होय, सगळ्या गोष्टी असतात. काय असं बऱ्याच वेळेला आपण मॅचमध्ये गुंततो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, शरीरानं मनानं जात असतो, त्यावेळेला हे सर्व प्रकार घडत असतात. आता तिसरा पंच पाहण्याचा प्रयत्न करताय. चेंडू किती आतून गेला, किती बाहेरून गेलाय, त्या लाईनला क्रॉस झालाय नाही झालाय, त्या लाईनच्या मधून गेलाय, स्टार्ट कुठून झालाय. पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्याने सांगितलं इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुड डिसिजन, गुड डिसिजन. काय क्लास अंपायरिंग सुरू आहे आमच्या तिन्ही पंचांची. वेल डन अशोक राऊत सर, वेल डन मॉन्टी घोडेकर सर, वेल डन अमोल वेतोसकर सर. त्या चेंडूचा टेक ऑफ जबरदस्त होता. नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला टर्न केलं. इथे धावा मिळतील, इथे धावा मिळतील. पुढे यायला पाहिजे होतं बाळानं, मात्र तो वाट बघत राहिला आणि तिथून चेंडूनं वन बाउन्सने टेक ऑफ घेतलाय. 4 धावा. मीच बोलते ना. थँक्यू. असा बँड लागला तर नक्कीच जसा आलाय बाबा वाजीव वाजीव. एक 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 चौकार दाखीव दाखीव तसा फटका खेळलाय. आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता, या मैदानावरती खेळत असताना फिल्डिंगचा अनुभव देखील महत्त्वाचा आहे. चेंडूचा टप्पा पडतो, त्याच्या जवळ जाणं ते देखील अपेक्षित आहेत. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोअर जाऊन पोचला 41. 41. 3 षटकांचा खेळ. बरोबर अर्ध्यावरती थांबले गाडी. 18 मध्ये 41 केल्यात, 18 मध्ये 41 करायचे आहेत. अर्ध्यावरती गाडी थांबले, अर्ध्यावरती थोडासा मॅच देखील थांबलाय. संकेत पाटील आमच्या जोडीने आहेत, आपण चर्चा करतोय. आता कंपॅरिझन बघा. आफ्टर 3 ओव्हर त्या साईडला माऊली टीम होती 29, 3 गडी बाद. त्यानंतर त्याने एक्सेलेटर दिलं होतं. 3 षटकामध्ये 52 धावा केल्या होत्या. आता तुम्हाला 52 नाही करायच्या, 41 करायच्या आहेत. खरं 41 केल्यात. अर्धा अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा अजूनही बघा. ही कशी गाणी माहिती का? अर्धा ग्लास भरलेला आहे का अर्धा रिकामी आहे, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. बाबा तो प्रश्न गहन आहे, अगदी मोठा प्रश्न आहे हा. आणि सध्या दुनिया ग्लासात आहे की दुनियेत ग्लास आहे हा प्रश्न आहे. बघा आमचा राजा घरच सध्या मधल्या काळात थोडासा वेळ काढतो रिफ्रेशमेंटसाठी, तो फ्रेश व्हायला जातो. नाही, त्याला कारण आहे. त्याला कारण काय माहिती का? म्हणजे आता आपले मित्र असतात, वेगवेगळे मित्र असतात. आपले शाळेतले मित्र, ट्रेनमधले, बसमधले, कामावरचे सर्व. पण 2 प्रकारचे मित्र आहेत ना, त्यांना आपण कधीच विसरत नाहीत. एक आपले 1ली ते 10वी, जसं तुम्ही उल्लेख केला होता. शालेय जीवनातले आपले मित्र म्हणजे 2 प्रकारचे मित्र ज्यांना विसरत नाहीत. पहिला तर आपले क्लासवाले आणि आताच्या जमान्यात ग्लासवाले. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या त्याच सगळ्या आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 41. नाही पण आपण मित्रांची गोष्ट, मी राजाच्या मैत्रिणीविषयी बोलत होतो, ते नंतर बोलूया आपण. चला बोलूया आपण एकदा सामन्याकडे. आतापर्यंत चेस डाऊन सुंदर सुरू आहे. 41 झालेत, 41 करायचे आहेत. 18 बॉल 41 धावांची गरज. कोण जिंकणार ही मॅच? माऊली मोरवा की दुसऱ्या बाजूला टीम एकविरा वॉरियर्स? चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज. मी वहिनीच चला गोलंदाजी मार्गावर आता कोणता गोलंदाज येईल ही महत्त्वपूर्ण गोष्ट असेल. नो डाऊट मंगेश पाटील असतील, कारण महत्त्वपूर्ण षटक आहे या मॅचचं. आणि ज्या पद्धतीने चेस डाऊन सुरू आहे, 82 धावा इथे चेस झाला तर सगळ्यात मोठा विक्रम होणार आहे मागच्या 3 दिवसापासूनचा. त्यामुळे निश्चितच या घडीला माऊली टीम जी मोरव्याची टीम आहे त्यांचं हे घरचं मैदान आहे आणि असं असताना त्यांना हे चालणार नाही. त्यामुळे कदाचित इथे आता एक हुकमाचा एक्का, ते हुकमाचं पान काढावंच लागेल आणि म्हणून चेंडू मंगेश पाटीलच्या हातात दिलाय. ते काढावंच लागतं, कारण खेल जिंदगी का हो या ताश का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाले के पास बादशाह हो.
त्यावेळेला तुम्हाला एक हुकमाचा एक्का काढावाच लागतं. नाही तर काय केलं माहिती का, एकदा वेळ निघून गेलं ना मग हुकमाचा एक्का पण चालत नाही. वेळ निघून नाही द्यायची, वेळेवरती बरोबर मूव्ह करायची आहेत, आपली चाल रचायची आहेत, चाली रचायची आहेत आणि स्ट्रॅटेजी आखायची. 18 बॉलचा खेळ आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय. 18 मध्ये 41. महेश पाटील वर्सेस विक्रम गरात. काय कॉन्टेस्ट. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, पंचांचे हात हलतायत. व्हाईट बॉल. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असणार आहे आणि तुम्हाला चुका करून चालणार नाही आहे, कारण या एकूणच विजयासाठी जर विचार केला तर लिटिल मार्जिन ऑफ एरर आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर अगदी लक्षपूर्वक कामगिरी करावी लागणार आहे. ही मॅच आता जबरदस्त आहे, इंटरेस्टिंग मोडवर आहे. 18-41. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, नाही अडवू शकले. इथे एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव होणार का, थोडंसं फंबल झालं. या 2 धावा आणि कदाचित चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. नशीब थोडंसं नशीब आहे बाजूला आणि नशिबाची साथ पाहिजे. काय घडलं होतं रिप्लेच्या माध्यमातून टीसीबीच्या स्क्रीनवरती बघा. पुढ्यातला चेंडू होता, ड्राईव्ह केला गोलंदाजाच्या जस्ट बाजूनं, चेंडू निघून गेला, हलक्या हातानं खेळलं होतं चेंडूला. थोडासा चकमा दिला, चेंडू खालनं गेला. बाबा नजर हटी, दुर्घटना घडली. तसा नजर हटली आणि चेंडून आपली बॉर्ड लाईन पार केली. ही कहाणी जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, इंटरेस्टिंग मॅच आहे. फक्त इंटरेस्ट कोण टाकत जाणार, कोण त्याच्यामध्ये अजून व्याज चढवत जाणार. खरं असाच व्याज चढत झाला तर चक्रवाढ व्याज इथे लागू शकतं. पहिल्या 2 बॉलवरती 1 वाईट, त्यानंतर चौकार, 5 धावा आल्यात. रंगलेला सामना, पाठलाग होतं, 82 धावांचा पाठलाग आहे. बाहेरचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायलिंगला फील्ड केलं गेलं, थ्रो येईल नॉन स्ट्राईक एंडला, तोपर्यंत विकेट येईल का, नाहीये. दोन्ही बाजूला प्रयत्न चाललाय आणि नुसती प्रयत्न नाही आहेत. जसं तुम्ही मंगेश पाटील यांचा उल्लेख केला, वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून या आगरी कोळी मास्टरमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांच्याकडे व्हरायटी आहे, विविधता आहे, वैविध्यता आहे. मजा येणार आहे मॅचला. ग्रेट कॉन्टेस्ट. हेच तर कॉन्टेस्ट बघायचे आमच्या प्रेक्षकांना. मंगेश वर्सेस विक्रम. ओ चेंडू खाली राहिलाय. इथे विक्रम थोडासा प्रीजज केला होता, अगोदरच विचार केला होता की शॉर्ट ऑफ लाईन बॉल येईल, त्यानंतर मी ग्लाइड करीन म्हणून. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे, चेंडू खाली राहिलाय. वेल बोल्ड, चांगलं कमबॅक. तो एक लकी चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. खाली आला आणि या मॅच पण तसा खालीवर जाणार आहे. जसं माणसाचे विचार आणि माणसाचं ब्लड प्रेशर खाली गेलं का टेन्शन वाढतं, तसा मॅच आहे. हा खालीवर जाणार आहे, अप्स अँड डाऊन वाला मॅच आहे. कधी वर जाणार, कधी खाली जाणार. या खालीवर मध्ये आपला जीव पण खालीवर होणार. जसं खालीवर वाला मॅच आहे, अप्स अँड डाऊन वाला मॅच आहे. जागा बनवली आहे, समोर खेळून काढलाय. इथे प्रोडक्शन जर बघितला नक्कीच आहे. प्रेमनाथ आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव नाही मिळणार. गुड कलेक्ट अँड गुड थ्रो बाय प्रेमनाथ. धाव संख्या 47. या एकूणच मॅच मधलं कॉन्टेस्ट ही महत्वाची गोष्ट आहे. अगदी तोड उत्तर दिलं जात आहे आणि त्यामुळेच हा सामना रंगलाय. आणि जसं मी उल्लेख केला होता त्या 17 चेंडूचा, तसं मंगेश पाटील यांचे 12 चेंडू किंवा 6 चेंडू महत्वाचे असणार आहेत. बॅटला लागला, थोडा लागला. आपण पाठीमागे जाऊन नाही द्यायचं, बॉडी बिहाइंड ठेवायची. हे सूत्र आहे फिल्डिंगचं. आणि तशीच क्षेत्ररक्षण करत असताना बरोबर शॉर्ट थर्डमॅनला धनजी माची ना अगदी आपलं जाळं तिथे ठेवलंय आणि निश्चितच मला वाटतं घोलवं होतं त्याच्याजवळ. चांगली फिल्डिंग या षटकात आतापर्यंत घडलंय काय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक चौकार अगदी लकी आला. त्याच चेंडूवर धावा आल्या. पहिल्या चेंडूवर 5 धावा आल्या, मात्र नंतरच्या 4 चेंडूत फक्त आली 1च धाव. आणि ही आयरनी आहे या मॅचची. 13 चेंडू 35ची गरज. सतीश ठाकूर ऑन स्ट्राईक. लाफ्ट केलाय, समोर आहे. पुन्हा एकदा प्रेमनाथ अगदी ऍक्टिव्ह असेल. दुसरी धाव, थोडसा वंबल नाही, कॉल चुकीचा. इथे थ्रो रॉंग एंडला आलाय. मंगेशचं लक्ष नव्हतं, इथे विकेट येणार होती. मात्र विक्रमला बाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चेंडू हातात नाहीये. थोडीशी इंजरी असेल तिथे लगेच स्प्रे घेऊन जा प्लीज. लगेच आपलं फर्स्ट एड किट घेऊन जा. हिरो जा प्लीज. दिव्य भोईर, काय काम केलं या मुलानं. अगदी 5 दिवसासाठी या मुलाला बांधून ठेवलंय. चेंडू सांभाळायचे आहेत, डॉक्टर्स म्हणून काम बघायचं आहे, सगळं करायचं आहे. वेल डन दिव्या भोईर. मला वाटतं त्याची बॅट त्याच्या पायाला लागली आहे, त्यामुळे दुखापत ती नक्कीच असणार आहे. पाणी घेऊन जा प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच. काय झेंडा तुला दिला सरकारचा. धावसंख्या अजूनही आवाक्यात आहे. अगदी 12 चेंडू आणि
34 धावांची गरज आहे. षटक मात्र निश्चितच चांगलं ठरलं आहे. तो चौकार येऊन सुद्धा देखील बर्फ असेल तर बर्फ घेऊन जा प्लीज, लगेच प्लीज विनंती करतोय. कारण मला वाटतं नीरोलच्या खाली थोडासा मला वाटतं ती बॅट लागले आणि ती जी इंजरी असते ना ती जास्त असते, त्यामुळे निश्चितच ही इंजरी जास्त नसावी हीच अपेक्षा करूया. हा हरीश, अजून सावकाश गेला तरी चालेल. तू मित्रा चांगलं काम करतोयस तू. काय बोलतच नाही मीटिंगला. मिलिंद पाटील देखील लक्ष घालतील कारण हा आपला महत्वपूर्ण गडी आहे आणि इथून ही मॅच जिंकायची असेल तर निश्चितच विक्रम गरजची भरपूर मोठी आवश्यकता आहे. कारण 12 चेंडूवाडी 34 धावा सरासरी आता वाढलंय. कारण या षटकानं कमाल केली, मंगेश पाटीलच्या या षटकानं कमाल केली. मात्र आत्ता ऑप्शन क्लिअर झालाय, 4 गोलंदाज यूज केलेत, त्यामुळे एक षटक कदाचित पुन्हा एकदा मंगेश पाटीलच्या खात्यात येऊ शकेल. मात्र हे इम्पॉर्टंट षटक असेल ते म्हणजे 5वं, कारण ते षटक आपण बघतोय पॅव्हलियन बॉक्सच्या वतीने केलं जाईल. 12 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. शेवटच्या चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या. तेही पहिल्या बॉल वाईट, त्यानंतर एक चौकार आला होता. दॅट्स अ ग्रेट बॉलिंग. मंगेश पाटील यांची चांगली गोलंदाजी आणि नेहमीच म्हणजे या खेळाडूवरती म्हणजे टीम ओलावांना देखील भरोसा केला आहे आणि या कॅप्टनने देखील भरोसा केला आहे की असा गेम चेंजर खेळाडू आहे, असा गोलंदाज आहे जो आपल्या गोलंदाजीनं हा मॅचला थोडासा टर्न करू शकतो, फिरवू शकतो. पण आता समीकरण काय आलंय, आपण समीकरण बघूया TCBच्या माध्यमातून. आता हा काउंटडाऊन सुरू झालाय आणि काउंटडाऊन उलटा सुरू होतो म्हणजे 10, 9, 8 वरनं हा काउंटडाऊन आहे. 1, 2, 3, 4 12 बॉल 34 1, 2, 3, 4 वरती आहेत. हा काउंटडाऊन सुरू झालाय. 48 धावा धावफलकावरती आहेत, एक षटक. आणि हा सामना जर जिंकायचा 34, मी जसा उल्लेख केला होता मागे 17 चेंडू तुम्हाला खेळायचे होते, त्यापैकी जर पाहिले तर जवळपास 15 चेंडू या जोडीने खेळल्यात. धावा आल्यात, असं नाही की धावा नाही आल्यात, म्हणजे 23 धावा होत्या तिथपर्यंत 25 धावा आल्यात मागच्या 13 चेंडूवरती. पण पुढच्या 12 चेंडूवरती महत्त्वाचा खेळ असणार आहे. स्टार्ट कसा होतो तो महत्त्वाचा आहे. 12 चेंडू 34 धावा. काय निरीक्षण केलं एकूणच तुकाराम सरांनी आणि त्यांचे मायक्रो निरीक्षण आहे ना त्यावर आम्ही फिदा आहोत आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्यांच्या समवेत बसण्याची संधी मिळते मजा येते. थँक्यू सर, तुमचं मनापासून आभारी आहात. 12-34चा खेळ. विनोद भोईरला निमंत्रण दिलं या षटकासाठी. त्याचं एक दुसरे षटक आहे कारण विनोद ज्यावेळेला पहिल्या षटकासाठी आला होता ते तिसरं षटक होतं. एकूणच संघाचा 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. मात्र हे महत्त्वपूर्ण षटक आहे. इथे धावा करायच्या जवळ 21. पाहूया टीम ओळा ते करते का. लेग ब्रेक डिलिव्हरी आहे, चांगला टॉसटॉप डिलिव्हरी केली आहे. चांगले गोलंदाज मुर्दा गावचा स्टार खेळाडू सध्या मोरव्याच्या मैदानात चमकतोय. गाजतोय आपल्या गोलंदाजीमध्ये बोटामधली जादू दाखवत असताना. पहिला बॉल निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसाव खेळायचं होतं, चेंडूच्या त्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही. व्हाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनाही माहिती आहे बाबा एकच धाव घेणार करणं. विक्रम घरत यांना स्ट्राईकला पाहिजे आणि फक्त स्ट्राईकवरती नाही आहे, आता एरियर रूटनं स्ट्राईक करावा लागला. 10 बॉल 33 धावांची आवश्यकता. वेलकम वेलकम SSP 11 के हमारे जिग्नेश भाई पारिक यहाँ पे पधार रहे, उनका स्वागत है. उनके साथ सचिन जैन भी है. एक्सरचे मनोज पाटील सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या आसनस्थ व्हा. आणि राजा खरं त्यांचे साडू आहेत. यावेळेला टोन लागलाय, अगदी ऑन साईडला फटका आहे. मात्र टोन मात्र इथे दुसरी धाव पूर्ण होईल का. राकेश पाटीलनं चांगलं कलेक्ट केलंय. मात्र इथे सतीश ठाकूर यांना परतावा लागेल. विकेट आली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 50. मात्र अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे. ही मॅच आता थोडीशी लांब चालली आहे. विक्रम गरत हा एकमेव दुवा ओळा संघासाठी काम करतोय. मात्र फलंदाज बाद होत आहेत. सतीश ठाकूर वेलकम वेलकम जिगा भाई, आपका स्वागत है. SSP 11च्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा हा टॉस बॉक्स डोनेट केला जातो. थँक्यू व्हेरी मच जिग्नेशभाई पारिक यांचं मनापासून कौतुक आहे. एक अफलातून माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्रिकेटवर प्रेम करणारा माणूस. विशाल आहे तो. कुणाल पुरोहित आणि जिग्नेशभाई आणि सचिन जैन, येस स्वागत आहे या सर्व आमच्या एकूणच मान्यवरांचं. फ्रूट बास्केट सचिन जैन म्हणजेच एकूणच
इथे हा मोठा फटका मात्र हा झेल. ओ भरत मात्रेंचं काय चाललंय आतापर्यंत 2 मिसफील्ड त्यावर 2 चौकार आलेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा बडवाला टेन्शन. काय घडलं होतं बघा, मागच्या चेंडूवरती फुलरल्या निलेवरती लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. पहिला तर हातामध्ये आला त्यांना तर मागे गेला. जसा व्हॉलीबॉलमध्ये तुम्ही पास देता पण पुढे द्यायचा तो मागे दिलाय. जसा दुनिया चले आघाडी मैं चलू पिछाडी, चिंता था चिता था. आता इथे चिंता करावी लागणार आहे. 8 चेंडूचा खेळ, 28 धावांची आवश्यकता. 8 बॉल 8 मध्ये करायचे 28 धावा. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 चेंडूवरती जर मोठा प्रहार आला नाहीये तर कठीण आहे, थोडासा कठीण आहे. 8 मध्ये 28. गोलंदाजी चांगली होते. लेनला लांब ठेवलं. सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिला पण मंगेश पाटील यांची पाहिली आणि हे षटक हाताळताना चांगली गोलंदाजी विनोद भोईर यांची. ग्रेट बॉलिंग. या मॅच वर आता कंट्रोल आहे. 7 बॉल 28 ची गरज. ओ व्हॉट ए शॉट. हा षटकार नाही तर हा अट्टा आहे. गुड शॉट बाय विक्रम करत. मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आहे. मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. डीजे ब्रेक घेऊया, पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. आपण आगरी कोळी 40+ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडूचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता. 1 षटक आलं होतं पहिल्या इनिंग मध्ये 26 धावांचं, 5वं षटक. आता बरोबर तेवढीच गरज आहे. 6 मध्ये 22 करायचे आहेत. 60 धावा धापलकावरती आहेत. 60 धावा धापलकर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता इतक्या लांबवर तो चेंडू मारला होता ना, तुम्ही सांगितलं होता हा छक्का नाही अट्टा आहे. भाई छक्का या अट्टा, बल्लेबाज का इरादा आहे पक्का इरादा होता आणि तोच इरादा तुम्हाला पक्का करावा लागणार आहे. 6 बॉलचा खेळ. एका बाजूला विक्रम घरात 35 वरती बॅटिंग करतात. नुकतीच बॅटिंगला जर पाहिलं तर विशाल देखील आल्यात, पण नजरा विक्रम वरती असणार आहे. व्ही फॉर विक्रम, व्ही फॉर विक्ट्री. दीपक आहेत क्रमांक 5 वरती दीपक आहेत. पहिले 3 चेंडू महत्वाचे आहेत. पहिले 3 चेंडूवरती कदाचित आपण अजून सांगू शकत नाही आहेत. 6 बॉल 22. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, सोसाट्याचा वारा आहे, पाऊस आहे, तुम्ही 4 व्हीलर घेऊन निघाल्यात. वायफर किती पॉवरफुल असू द्या, समोरचं दिसत नाही. किती फास्ट चालवा, दिसत नाही. थोडंसं पुढे गेलं ना, वारा कमी झाला, पाऊस कमी झाला, मग समोरचा. हा मॅच पण तसा आहे. थोडासा वायपर चालेल, त्यानंतर स्पष्ट दिसेल. पहिल्या 2-3 बॉलवरती तो वायपर चालणार आहे. नो डाऊट मात्र गरज आहे. सध्या दीपक म्हात्रे या देखील बॅटरकडे लक्ष दिलं पाहिजे. पिनकर पड्याचा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो, दीपकनं आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलंय मागच्या काही सीझन मध्ये. त्यामुळे निश्चितच त्याला देखील अंडर एस्टिमेट करता कामा नये. गोलंदाजी मार्कवर येत आहेत प्रभाकर, मॅन फ्रॉम चुचंद्र. महत्वपूर्ण षटक आहे. 6 मध्ये करायचे 22 धावा. ही स्पर्धा आपण बघतोय आगरी कोळी प्रीमियर लीग 40+ मास्टरची ही स्पर्धा. आगरी कोळी सामाजिक संस्था अंतर्गत होत असलेली ही स्पर्धा. अनेक मान्यवरांचा सपोर्ट आणि अनेकांचा जबरदस्त काम. 6 मध्ये करायचे आहेत 22 धावा. प्रभाकर वर्सेस दीपक म्हात्रे. पहिला बॉल. ओ याला हा चेंडू लेफ्ट केलाय. यावेळेला मात्र कदाचित ही स्ट्राईक देखील मिळते. चेंडू खराब होता, अडवणं गरजेचं होतं. मात्र 1+1 2 धावा. आता 6 मध्ये करायचे आहेत 20 धावा. काय चेस डाऊन सुरू आहे. 6 चेंडू 20 धावा. आणि आता प्रतिपक्षाला तर असं वाटतं बाबा खाया पिया कुछ नाही, गलास थोडा बाराना. तसं आहे, काही केलं नाही पण स्ट्राईक चेंज झालाय. स्ट्राईक जो पाहिजे होता तो स्ट्राईक विक्रमकडे आलाय. या मैदानाशी जोडलेला अजून एक आठवण आहे विक्रमकर त्यांची. जसं तुषारदादा आम्हाला माहिती देतात, या मैदानावरच्या चांगल्या आठवणी आहेत त्यांच्या. इथे खेळत असताना लॉंग चेस मोठा पाठलाग करायचा होता, त्यावेळेला देखील असाच एक झेल याच मैदानावरती सुटला होता. त्यानंतर 18 बॉलमध्ये 52 धावाचा पाठलाग त्यांनी केलेला होता. आता या सर्व आठवणी आहेत. दॅट्स अ मेमरीज, स्वीट मेमरीज आहेत, त्याला जागा करायच्या आहेत. प्रभाकर पुन्हा एकदा लाईनवरती या, ट्रॅकवरती या. गाडी थोडीशी डिरेल झाले, डिरेल होऊ नका, ऑन ट्रॅक यायचं आहे तुम्हाला. 6 मध्ये 20 करायचे आहेत. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. रंगलेला सामना 82 धावांचा पाठलाग केला जातोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. फुलटॉस बॉल मिस केला पंचांचं बोर्डवर. क्या बात आहे. सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा. अगदी लहान मुलालाही लाजवेल असं सेलिब्रेशन. हा चेंडू जर बघितला तर टॉसअप केलेला होता, मात्र पूर्णपणे मिस केलाय. विकेट, लाईक बिफोर विकेट.
रिप्ले बघा. तुम्ही बोलला ना सेलिब्रेशन का लहान मुलासारखं केलं, कारण फुलटॉस बॉलवरती विकेट मिळालाय. ह्या फुलटॉसला मिस केलंय. बघा पुन्हा एकदा आपण रिप्ले बघूया. TCBच्या माध्यमातून प्रभाकर यांचा चेंडू होता, हा फुलटॉस होता बाई, फुलटॉस बॉल. आणि एखादा लहान मुलाचा तुम्ही जसं उल्लेख केला ना, लहान मुलाला आईस्क्रीम द्यावी, त्याबरोबर रॅपरमधनं बाहेर काढावी, खाली पडावी आणि हातामध्ये फक्त ती कांडी राहावी, तसं झालंय हे. इथे ती रॅपरवरनं खाली आईस्क्रीम खाली पडले, फक्त ते तेवढं तरी हाताची स्टिक आहे ना, ती आईस्क्रीमची स्टिक फक्त हातामध्ये राहिले. तसं काही घडलंय. 5 मध्ये 20 आहे, 5 चौक 20. बाबा हा मॅच तसा आहे, रफ अँड टफ वाला मॅच आहे. धाबा धापलकावरती 62. निमॅन मिस्टर राकेश नरेंद्र पाटील मॅन फ्रॉम राई. काय घडेल या मॅच मध्ये, काय विकेट आले, काय विकेट आली आहे. आणि कदाचित सुटकेचा निश्वास, मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 20. मॅच मध्ये काही घडू शकेल. फक्त तुमच्या एकूणच 9 जे आहेत ना, त्या तुम्हाला व्यवस्थित ठेवावं लागतील या मॅच मध्ये. अजूनही मॅच बनू शकेल टीम ओवळ्यासाठी. मात्र खरी गरज आहे बॅटरनं 2 मोठे फटके लावण्याची. राकेश ती गोष्ट डिलिव्हर करणार का, हा प्रश्न. नेक्स्ट बॉल प्रभाकर वर्सेस राकेश. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे, मात्र तो किती योग्य आहे हे पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण उमेश म्हणजेच बाळाचं एकच धाव. दीपकच्या हातात आता सर्व काही. 4 बॉल 19 धावा. दीपक म्हात्रे दोन्ही बाजूला क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, नो डाऊट. स्विचिंगचे फटके देखील तो निश्चितच खेळू शकेल. मात्र सगळ्यात महत्वाची गरज, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, त्या दिशा टप्प्यावर सध्या गोलंदाजी होते, ती कंटिन्युटिव्ह असणं गरजेचं आहे. 2 वेळा वायपर चालवले त्यानं, परफेक्ट चालवले. आता दिसायला लागलं, थोडंसं चित्र दिसायला लागले. आता समोर काय आहे ते फक्त क्लिअर नाही आहे. आता एक येते ऑल क्लिअरवाला खेळ असतो, तसं क्लिअर नाही आहे, थोडंसं धुंदला आहे. जसं काही चेंडू पोर्ट्रेटमध्ये काढतात ना आपण फोटो, तसं मागचं धुंदलं असतं, समोर बरोबर दिसतं, मागे पोर्ट्रेटमधलं चित्र धुंदलं आहे. या मॅचचं चित्र देखील धुंदलं आहे, थोडंसं धुंदलं चित्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला झाला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पोहोचतील, फील्ड करतील. 2 धावा. 2 धावा चेंडू होती पूर्ण. अरे हा चेंडू महत्वाचा होता. चित्र धुंदलं होतं, थोडंसं स्पष्ट होऊ लागलेत. पहिल्या 3 बॉलमध्ये जिथे रन करायच्या होत्या, 6 मध्ये 22 करायच्या होत्या, आता 3 चेंडूचा खेळ आहे, धावा करायच्या त्या 17-17. 3 मध्ये 17, 3ही बॉलवरती ठोकायचा आहे षटकार. नो डाऊट, कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर 3 षटकार मारावेच लागतील. मात्र एक्झॅक्टली ही मॅच फसली कुठे, याचा जर विचार केला झाला तर मंगेशचं ते षटक. नो डाऊट पहिल्या बॉलवर वाईड कन्सीड झाला, त्यानंतर मिसफिल्डचा चौकार, म्हणजे पहिल्या बॉलवर 5 धावा आल्या. मात्र नंतर 5 चेंडूमध्ये फक्त त्याने 2च धावा खर्च केल्या. तो या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलाय. त्यानंतर दबाव क्रिएट झाला आणि तिथून विकेट्स आल्या. एवढा चांगला चेंडू, इथे मोठा फटका नाहीये, त्यामुळे निश्चितच टीम माऊली मोरवा संघ थोडासा रिलॅक्स मूड मध्ये सध्या असेल. काय जबरदस्त गोलंदाजी केलंय प्रभाकरनं, देखील आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. एरवी जुचेंद्र संघाकडून खेळताना प्रभाकरचा जर विचार केला तर बऱ्याचदा पहिली ओव्हर तो हाताळत असतो, मात्र यावेळेला स्लॉग ओव्हर मध्ये अगदी शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर दिलंय आणि ती जबाबदारी पूर्ण केली सुद्धा आहे. ना त्याला कारण होतं, म्हणजे त्याला सांगितलं होतं कॅप्टनने, बाबा तुला आम्ही रिझर्व ठेवले, कारण का माहिती का, तू अशा सिच्युएशनला डिझर्व करतो, म्हणून तुम्हाला रिझर्व ठेवले. अशा सिच्युएशनला तू डिझर्व करतोय आणि चांगली गोलंदाजी. पण या एका पहिल्या सामन्यामध्ये काही गोष्टी तरी अजून अधोरेखित केल्यात किंवा थोड्याशा क्लिअर केल्या, त्या दिशेने चर्चा करूया या चेंडू नंतर. स्लो डिलिव्हरी आहे, फटका चांगला आहे, किती मोठा फटका असेल तो पाहूया. एक्झॅक्टली काय घडलंय, हे षटकार आहे, चांगला फटका राकेशच्या बॅट मधून. मात्र कुठेतरी काही अंशी उशीर झाला असं. मात्र हे चेसडाऊन सुद्धा महत्वपूर्ण आहे. बघा 82 धावा मोठी धावसंख्या आहे, नो डाऊट. मैदान जरी अफलातून असलं तरी देखील हे चेसडाऊन करणं कठीणच होतं. मात्र तरी सुद्धा जो पल्ला गाठलाय तो प्रशंसनीय आहे. अतिशय चांगली लढत पाहायला मिळाली आणि हीच गोष्ट या प्रीमियर लीगला अजून चांगली ठरवते. एक चेंडू, शेवटचा बॉल आहे, 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल, वेगळं काय होणार नाही याची काळजी प्रभाकर यांनी घेतलेली आहे. रन चेस चांगला होता, पण मध्ये ते मंगेश पाटील यांचं 7 धावांचं षटक, जे धावाला ब्रेक लागला ना आणि शेवटला अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन प्रभाकर यांनी हाताळलेली गोलंदाजी महत्वाची ठरली आहेत. पण मी त्या दिशेने येणार होतो, खरं मागच्या 2 दिवसामध्ये टॉस जिंका, फिल्डिंग घ्या, धावांचा पाठला करा, हा जो क्रम आहे ना, हा पहिल्या सामन्यामध्ये बदललाय. आता विचार करावा लागणार आहे. जसा मनीष पाटील यांनी उल्लेख केला होता, बाबा टॉस करायचा का नाही करायचा, बाबा टॉस करा, छापा आणि काटा.